एक गाडी, 3 ड्रायव्हर, 4 दिवस आणि 3274 किलोमीटर प्रवास. 3274 हा सगळा समप आहे या संपूर्ण प्रवासाचा. 1400 किलोमीटर पर्यंत काय चाललंय हे कळणार नाही ना आपल्याला. 90 किलोमीटर पे क्या चल रहा है हमें पता नहीं. ते भारी किस्सा होता. हा किस्सा भारी, म्हणजे हा तुम्हाला प्रत्येकाला कळेलच काय किस्सा घडलाय ते. 90 किलोमीटर के पार क्या चल रहा है हमें का मालूम यहाँ पे. एका ठराविक क्षेत्रफळाच्या जागेमध्ये 3 ते 4 करोड लोक उभी आहेत. क्षेत्रफळ तर लिमिटेड आहे, ते लोक वाटेल म्हणून क्षेत्रफळ वाढणार आहे का, तर नाही वाढणार आहे. पण त्या लिमिटेड क्षेत्रफळाच्या जागेमध्ये एवढ्या करोड लोकांची आदरातिथ्य करणं, त्यांची राहण्याची सोय, त्यांना येण्या जाण्याची सोय सगळी बघणं, तिथली स्वच्छता मेंटेन करणं, हे खरंच तारेवरची कसरत आहे. आणि तिथल्या प्रशासनानं खरंच हे खूप चांगल्या पद्धतीनं मेंटेन केलेलं आहे. खरंच 3 फुटाची गल्ली, त्यातली 2 फुटाची रिक्षा पळतीये, समोरून एक रिक्षा येते, त्यातनं हा तर कसतरी मार्ग काढून देतोय. म्हणजे सर्कसच होते आमच्यासाठी. त्यामध्ये एक चांगलं आहे की त्यांनी मला वाटते सगळे जे सुरक्षा रक्षक आहेत ते प्रशिक्षित आहेत. ते अशा पद्धतीने प्रशिक्षित की भाविकांचा कुठंही भावना दुखावणार नाही, त्यांना कुठेही धक्काबुक्की होणार नाही. ते तुम्हाला जा म्हणतात कारण त्यांचं कामच ते. जर का तसं नाही केलं तर गर्दी मॅनेजमेंट आहे. पण आपल्याला असं जाणून की आपल्या इथं हक्कल नाही की आपल्या इथून ढकलून लावले. हे नाही हे फक्त आवडून की चला चला पुढे चला चला पुढे चला. मंदिरामध्ये कुठेही सुरक्षा रक्षकाचा किंवा अन्य पुजाऱ्यांचा आरडाओरडा आपल्याला फक्त भाविकांनी स्वयंस्फूर्तीने घेतलेल्या जल्लोष आणि घोषणांचं नाव आहे. आपला तो 96 तास 3274 किलोमीटर प्रवास. याचा 96 तास आणि 3274 किलोमीटर. आपण 96 तास प्रवास केलाय का आपण गाडीत बसलेलो 96 तास. एकूण प्रवास आपला 96 तास, त्यातील म्हणजे गाडीत बसलेलो 60 तास आपण गाडीमध्ये होतो. बापरे. 60 तास आपण सलग गाडीमध्ये कंटिन्यू होतो अख्ख्या ह्याच्यात पूर्ण प्रवासामध्ये. एकदम छान. आणि एकूण किलोमीटर आपले 3274. वाटलं नाही आपल्याला या 4 दिवसामध्ये असं 96 तास किंवा 60 तास आपण गाडीमध्ये बसलेलो वगैरे. 8 तास झोपतात गाडीमध्ये, काय करणार. गाडी सोय थोडी भारी केली होती. म्हणजे काय मागे गादे टाकून छान झोपाची सोय होती. कधी प्रयागराज आलं कळालंच नाही झोपलेल्या लोकांना. खरंय. चला सुरुवात करू. पोहोचलेली आहे आपली. खरंय, सुरुवात करू. इंट्रो सुरुवात झाली की आपली. पण किमान विषय काय आहे, कारण लोक म्हणते काय नक्की गप्पा तर मारतात, पण विषय काय. विषय खूप छान आहे आणि अगदी महत्वाचा विषय आहे सध्याचा. प्रयागराज महाकुंभ दर्शन. हे आम्ही तिघांनी ठरवलं की जायचं प्रयागराजला, छानपैकी डुबकी मारायची, तिथून अयोध्येला जायचं, परत मध्येच वाराणसी म्हणून आमच्या डोक्यात होतं, पण ते आम्ही नंतर जरा स्किप केलं. बट प्रयागराज आणि अयोध्या ह्या 2 महत्वाच्या जी 2 ठिकाणं होती तिथं जायचं आमचं ठरलेलं होतं आणि ते आम्ही यशस्वीपणे पूर्ण फिरून आलेलो आहे छानपैकी. बरोबर. तर त्याच्या संदर्भातले एकंदरीत जरा थोडंसं चर्चासत्र आम्ही भरवलेलं आहे, बाकी काही नाही. आणि जे काही मजा केली तिकडे याच्या पाठीमागचं कारण सांग. आम्ही ऍक्च्युली गेले आठवड्याभर वैतागलोय सगळ्यांना रूट त्याची माहिती सांगून. म्हणजे आमच्या स्टेटस बघून जे पण फोन करताय की कसं आहे सध्याचं कंडिशन, काय आहे तिथे, तुम्ही कसे गेले, किंवा अजून तुम्हाला काय त्रास झाला का, गर्दी कशी आहे अयोध्येमधलं. एवढं ते स्पेक्युलेशन मीडियानी केलेलं आहे की खूप गर्दी आहे, अयोध्या बंद आहे वगैरे. मग तुमचं अयोध्येमध्ये दर्शन झालं का, राहायची सोय कशी आहे, खाणं पिणं कसं आहे, हे सगळे आम्हाला वारंवार फोन यायला लागले. म्हणून म्हटलं आम्हीच ठरवलं की बाबा एक व्हिडिओ किंवा एक डिस्कशन आपण तयार करूया, जेणेकरून सगळ्यांना पोहोचेल. पण म्हणजे त्याच्यामुळे खूप लोक टेन्शन मध्ये होते एकतर. बरोबर. आणि आधी आग पण लागली होती माझ्या मते तिथे काही ठिकाणी. त्याच्यानंतर ते चेंगराचेंगरी झाली, ते प्रकरण घडलं, त्याच्यामुळे पूर्ण अख्खाच्या अख्खे रस्तेच ब्लॉक होते. त्यामुळे बरीच लोक घाबरलेली होती खरं. आणि त्या सगळ्या घाबराघाबरीमध्ये कसं जायचं, कुणी जायचं, कुठे जायचं, ह्या प्रकारात काही लोक गायब पण झाले आमच्यामधनं. 4 जण होतो का आपण. असं सुरुवातीला होतं की चौघांनी जायचं, पण खरंच म्हणजे भीती पाठीशी असणं अगदी साहजिक आहे, कारण घटना तशी भयंकर होती ती. बरोबर. आणि तरी सुद्धा आम्ही डेअरिंग केलं की आपण जे काय आहे ते बघूयात. शेवटी इथं बसून 1400 किलोमीटर पर्यंत काय चाललंय हे कळणार नाही ना आपल्याला. 90 किलोमीटर पे क्या चल रहा है हमें पता नहीं. ते भारी किस्सा होता. हा किस्सा भारी, म्हणजे हा तुम्हाला प्रत्येकाला कळेलच काय किस्सा घडलाय ते. 90 किलोमीटर के पार क्या चल रहा है हमें का मालूम यहाँ पे.
म्हणजे आम्ही असं त्याच्या तोंडाकडेच बघत बसलो, हा नेमकं बोलतोय काय. जावं की न मग काय जावं. तर. तो किस्सा नक्की पुढे येईल, अयोध्या संदर्भातचा येतो. एक्झॅक्टली. तर तर सुरुवात सुरुवात आपण कशी झाली थोडंसं सांगूया. मला वाटते जानेवारी महिन्यामध्ये पहिल्या काही आठवड्यामध्ये काही मित्रांच्या भेटीगाठी झाल्या आणि साधारणपणे अरे आमचं बुकिंग झालं, आम्ही चाललोय प्रयागराजला. एकाने सांगितलं, दुसऱ्याने सांगितलं, छान म्हणजे सगळेजण सांगतात आणि आपण काही विचार पण केला नाही आता. हा म्हणजे ज्यांचं ट्रेनचं बुकिंग झालं किंवा फ्लाईटचे बुकिंग झालं ते सांगायचं. ऑक्टोबरमध्ये झालं होतं. नोव्हेंबरमध्ये त्यांचं सगळं निश्चित 30-40 लोकांचा कोटा. म्हणा अरे आपण फारच मागा होतो या गोष्टीमध्ये. मग 7 तारखेला मला वाटतं रात्री 4-5 मित्रांना भेटलो आणि अस्वस्थ झालं. 8 तारखेला सकाळी पहिला फोन केला सुचेतला, म्हटलं की वेळ काढणार का, प्रयागला जायचं आपल्याला. हा माणूस भारी, हा एका मिनिट म्हणा चला. अरे म्हटलं आत्ता नाही जायचं, थोडं ठरवून जायचं. मग नंतर अजून 2 फोन केले, त्यातले प्रसाद होता आणि अजून जो एक रद्द झाला काही कारणाने त्याच्या ह्याच्यामुळे, पण तो पण तयार होता. आमच्याबरोबर आता सुद्धा आहे. हे जे काय आम्ही ज्यांच्याकडे बघतोय तो माणूस तोच आहे. आणि असं डोक्याला हात लावून बसलाय, का मिस केला आम्ही. आणि अर्थात त्याचं कारण खरोखर जेन्युइन होतं, त्यामध्ये तो येऊ शकला नाही. पण हे 4 फोन आणि एक फोन केला होता ज्याने मला टेंटेटिव्ह ठेवलं होतं. मग म्हटलं की ठीक आहे, किमान आता 2 नाही, सुचेता आणि माझं बोलणं असं आलं होतं, आपण दोघं जायचं का, तर त्याला तो हो म्हणला होता. म्हणून मग तो प्लॅन ऑन होता. आणि मग काही म्हणजे प्रसादच्या घरी त्यानं परवानगी मागितली. ते म्हणले की नाही आता तू कन्याकुमारी करून आला, तो कन्याकुमारी करून आला होता. त्यामुळे ते म्हणले की इतक्यात नाही जायचं. तर त्याने भीती घातली घरी, बघा बरं का जर का परत येतं महेश घरी चहा प्यायला येणार आहे. लगेच दिली परवानगी त्यांनी. त्याला महेश घरी येणार आहे का, बापरे. तर असा तो एकंदर सुरुवात झाली आपली. तशी सुरुवात झाली आणि मग फायनली सगळं आम्ही खूप त्याच्यावरती अभ्यास तर खूप झाला म्हणजे. पण ही जी काही 2 माणसं आहेत त्या माणसांनी एवढा अभ्यास केलाय म्हणजे प्रत्येक रस्त्याचा, तिथल्या कंडिशनचा, की आपण कसं जायला पाहिजे, काय केलं पाहिजे, आपण किती किलोमीटर जाणार आहोत, किती किलोमीटर कुठे थांबायचं आहे, कुठं नाश्ता करायचा आहे, गाडी कशी न्यायची आहे, एवढा प्रचंड अभ्यास म्हणजे. पण त्या अभ्यासाच्या भलतच काहीतरी झालेलं सगळं. म्हणजे काय अभ्यास केला त्याचा उपयोगच झाला नाही काही आम्हाला. सगळे प्रश्न आउट ऑफ सिलेबस आलते आम्हाला, असं झालं. आमचा लिखित प्लॅन 2 होते प्रॉपर, जे असतात ना डे 1, डे 2, 3 असे 2 वेगवेगळे प्लॅन तयार होते. आणि आम्ही जो केला तो प्लॅन याच्यामध्ये कुठंच नाही. जनरली ठरवतात ना प्लॅन ए, प्लॅन बी, अगर ए प्लॅन काम नाही हुआ तो बी प्लॅन से काम करेंगे. पण हा ए आणि बी दोन्हीपैकी कुठलाच प्लॅन नव्हता. म्हणजे असं भलताच कुठलं तरी झेड प्लॅन वगैरे असा गाडीतलाच प्लॅन झाला. जो चालत्या गाडीमध्ये जे प्लॅन होत होते तसेच इम्प्लिमेंट झाले ते. पण त्याचा पण आम्हाला फायदा झाला. असं झालं म्हणजे पहिला प्लॅन जो आपला होता तो साधारणपणे 1 तारखेला सुरुवात करायचो आपण. ते 1 तारखेला अर्ली मॉर्निंग जे 4 वाजता वगैरे आम्ही निघणार होतो. तर तो प्लॅन 1 होता, म्हणजे प्लॅन ए होता. तर त्याच्याप्रमाणे आम्ही सगळं फिरून म्हणजे प्रयागराज, अयोध्या करून 5 तारखेला आम्ही रात्रीतनं म्हणजे ऑलमोस्ट 6 तारीख अर्ली मॉर्निंग आम्ही रिटर्न यायच्या अशा प्लॅनिंगमध्ये होतो आम्ही. आणि म्हणजे मार्गानुसार 2 प्लॅन होते. एक प्लॅन होता तो वाया नागपूर वगैरे करत जायचा आणि दुसरा होता तो वाया मध्य प्रदेश म्हणजे इंदोर वगैरे करत पहिला अयोध्येला जायचं, अयोध्येचं दर्शन करून मग प्रयागराज करून पाठीमागे यायचं. असे हे 2 प्लॅन ठरलेले आमचे. आणि शेवटपर्यंत त्या 2 प्लॅनवर स्टिक होतो. पण आदल्या दिवशी म्हणजे असं खटकले की असं वाटलं की थोडा विचार करून की बाबा दुसऱ्या दिवशी सकाळी निघण्याच्या वेळी समजा जर आपण 1 दिवस आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी रात्री जर नाईट ट्रॅव्हलिंग करून आपण जर सुरू केलं तर आपलं जवळपास म्हणजे रात्रीतनंच एक 800-900 किलोमीटरचा जो टप्पा आहे तो नाईट ट्रॅव्हलिंगमध्ये कट होईल आपला. आणि पहाटेपासून एक दुसरं सेट ऑफ ट्रॅव्हलिंग सुरू केलं की रात्रीपर्यंत आपण आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचेल. ह्या हिशोबाने थोडंसं विचारलं की असं करू शकतोय का. तर आम्ही 3 होतो ट्रॅव्हलिंग, आम्ही ड्रायव्हर असल्यामुळं आमच्या 3 जमलं की बाबा नाईट ट्रॅव्हलिंग आम्ही 3 करू शकतो, नाईट ड्रायव्हिंग करू शकतो. म्हटल्यानंतर मग आम्ही ठरवलं की बाबा 31 तारखेला रात्री निघूया इथून, साधारणतः 8 वाजता वगैरे निघूया आणि पूर्ण नाईट आउट मारून पुढं कुठंपर्यंत जाता येते तिथेपर्यंत जाऊया, तिथून पुढे डिसिजन घेऊया काय करायचं काय नाही. अशा पद्धतीने आमचं ठरलं आणि सगळं पॅकिंग वगैरे झालं आपलं आणि आम्ही निघालो. रात्री निघता पण म्हणजे माझ्या घरातले भेटून साहेबांच्या घरातले तो तर किस्सा एकदम भारीच होता. ठरलेला की 7:15 वाजता प्लॅन 6चा होता, म्हणजे पहिल्यांदा प्लॅन 8चा होता. तर तो आपण 6 पर्यंत आणला. 8 वाजता निघायचं ठरलं.
मग ते नाही जरा लवकरच निघूयात, कशाला उशिरा निघायचं असं म्हणत 6 वाजता निघूयात ठरवलं. पण आता ते कंडिशन अशी होती की नेमका 6 वाजता एक इव्हेंट घेतलेला होता आधीचा, तो इव्हेंट असा निम्म्यातनं सोडून निघायचं, पळून जायचं असं पण ठरलं होतं. पण काय आता हल्ली जनरेशन एवढी बदललेली आहे ना, आणि हल्लीच्या जनरेशन मध्ये व्हॉट्सअप हा एवढा महत्वाचा भाग झालेला आहे की तो जुना एक मेसेंजर नावाचा प्रकार होता जे आपल्याला मेसेज पडायचे, डिफॉल्ट मेसेज, डिफॉल्ट एसएमएस जे असतात फोनमध्ये, ते आता मागे पडलेले आहेत ना. पण कसं आहे, काही जुन्या जनरेशनची लोक आहेत ती अजून तेच बघतात, ते अजून एसएमएस वरतीच गप्पा मारतात, व्हॉट्सअप बघतच नाहीत. ते व्हॉट्सअप वरती मेसेज करून काय झालं, कुठे निघालाय, कुठे पोहोचलाय, उत्तर इकडे मेसेज वरती. काय करणार. आणि हा प्रवास झाल्यानंतर कळते की उत्तर मला एसएमएस वरती पडले. मग ठरलं असं होतं की हा 7 वाजता तो इव्हेंट अर्ध्यातून सोडून येईल, आणि या बाबांनी सूत्रसंचालन जबाबदारी घेऊन 10 वाजेपर्यंत तो इव्हेंट केला, अशा अवस्थेत. मग शेवटी 6चं 8, 8चं 10, 10 वाजता आम्ही मुख्य प्रवास सुरू केला नारळ फोडून, तो सुचेतच्या घराच्या बाहेरच्या बाजूला. आणि जो मित्र खरोखर आम्हाला खरं तर पूर्ण या संपूर्ण प्रवासामध्ये मनाने आमच्या सोबत होता, अशा मित्राकडनं आम्ही तो नारळ फोडून घेतला. जो 4था मेंबर मिस झाला आमच्याकडनं, आणि तो आम्हाला वे ऑफ करायला आलता, मी त्याच्याकडनंच गाडीची पूजा, नारळ फोडून वगैरे घेतला. त्याने आम्हाला त्या मित्राची गंमत सांगतो. त्याला म्हणलं ना की आपण इथं स्टे करणार आहे, बुकिंग डन. अरे म्हटलं थांब, ओके आता आपण आयोजन जाणार आहे, ओके बुकिंग डन, ठीक आहे. पुढच्या 5व्या मिनिटाला स्लिप पडली असायची बुकिंग डन. मस्त, पण चांगला आहे, त्याला बराच सपोर्ट होता, त्यामुळे मग बऱ्याच गोष्टी वर्कआउट पण झाल्या. म्हणजे आधीचा जो अभ्यास आमचा झाला ना निघण्याच्या आधीचा, या सगळ्या अभ्यासामध्ये 3 माणसे टेक्नॉलॉजी आहेत प्रचंड, त्यातल्या त्यात प्रसाद आणि जो अनिरुद्ध म्हणजे जो आमच्याबरोबर येऊ शकला नाही, ह्या दोघांचा एवढा प्रचंड फास्ट टेक्नोसावीपणा आहे ना की जसं आता त्यानं सांगितलं की बुकिंग इथे जाऊन राहायचं तर लगेच पुढच्या 5व्या मिनिटाला बुकिंग डन असायचं, आणि कुठून कसं जायचंय हे नेव्हिगेशन जे काही प्रसादचं असायचं ते बापरे. म्हणजे हा आमचा ऍक्च्युअली नेव्हिगेटर होता अख्ख्या रूटमध्ये, कुठला रूट कसा कुठे पाहिजे, कुठं कुठे फिरायचं आहे. म्हणजे तिथल्या पोलिसांना, तिथल्या स्थानिक पोलिसांना पण कळत नव्हतं कुठला रस्ता कुठे येते, तर तेवढा हा अगदी इझिली सांगायचा की ह्या रस्त्याने आपण तिकडे जाऊयात बरं का, आणि असं आम्ही फिरायचो. परवा अमोलजी भेटले, म्हणजे त्याचा भाऊ भेटला दादा, त्याला म्हणलं की हा हनुमान होता म्हणून आमचं रामदर्शन झालंय. म्हणजे आमचं काय रामदर्शन होत नव्हतं. खरंय वा वा छान. शेवटी आम्ही इकडनं फायनली निघालो. रात्री 10 वाजता आमच्या इकडनं प्रवास सुरू झाला. म्हणजे थोडक्यात रात्री 8-8:30ला नाश्ता केला, आम्ही जेवलो नाही आणि निघालो. यांना तर आम्ही धावतं असं पिशवीत भरल्यासारखं यांनी जेवले घरातनं आणि निघालो आम्ही. साधारणतः 10:15 वाजता वगैरे आम्ही स्टार्ट केलं टुवर्ड्स नागपूर, म्हणजे जो आपला प्रचलित समृद्धी एक्सप्रेस हायवे आहे त्याला कन्सिडर करून आम्ही निघालो. आणि पहिला सिन्नर गाठून सिन्नरवरनं जो आम्ही समृद्धी एक्सप्रेस हायवेला लागलो, तिथून चालू म्हणजे माझ्या एवढं ते कुतूहल होतं की त्या एक्सप्रेसवेचं म्हटलं जायचं, आपण त्या मार्गेच जायचं. त्यामुळं तो गेलो आणि तिथून बरोबर समृद्धी एक्सप्रेस हायवे लागायला आणि मी ड्रायव्हिंग स्टार्ट केली मी, आणि थोडं एन्जॉय वगैरे केलं. ड्रायव्हिंग खूप मस्त, नाईट ड्रायव्हिंग खूप ते असं हे होतात की बाबा थोडे आभास वगैरे होतात ड्रायव्हिंगचे वगैरे, तसं काही वाटलं नाही मला. एकदम छान ड्रायव्हिंग झालं, बरोबर सूचित होता. मागं आमचा नाईटवाला जो दिवसा एकदम परफेक्टली ड्राईव्ह करायचा. चंद्रसूर्य होतो, म्हणजे हे सगळे चंद्रवाले होते, मी सूर्यवाला होता. रात्री किती चालायचे आणि मी पहाटे कधी लवकर उठू शकत होतो. त्यामुळे दोन्ही वेळा आमच्या तिघांना कम्फर्टेबल होत्या ड्रायव्हिंगमुळे, त्यामुळे आम्हाला काही त्रास झाला नाही. साधारणतः पहाटे म्हणलं तरी 8:30-9 वाजता आम्ही ह्याला पोचलो नागपूरला. नागपूर बायपास जो होता तिथे आम्ही पहिला स्टॉप घेतला, जिथे आम्ही फ्रेश झालो, नाश्ता वगैरे केला. तिथून पुढे मग, आणि नाश्ता म्हणजे काय, म्हणजे माझ्या घरातनं जी मोठीवरी पिशवी दिली ती खाण्यासाठी, त्या माझी पिशवी, यांची पिशवी, महेशची पिशवी, अशा 3 पिशव्या होत्या फराळाच्या, ज्याच्यामध्ये सगळं म्हणजे तिखट, खारट, आंबट, गोड सगळं होतं आमच्याबरोबर. तर ते अशी एका छोट्या हॉटेलवर, छोट्या धाबा म्हणण्यापेक्षा टपरीवर बसूनच आम्ही ओपन केलं. ते पेट्रोल पंपाच्या शेजारी असे छोटे छोटे असतात, तिथं अशी पिशवी ओपन करून पोट भरून नाश्ता केला आम्ही. तेव्हा इव्हन आम्ही जेवलो आपण तेव्हा दुपारी, नंतर तिथं आपण कढी पिली. तेच ना, नाश्ता आणि कढी. जी कुठली कढी, 10 वाजता. अरे हा, ते तर पेट्रोल पंपाचं पण नव्हतं, ते तर म्हणजे साधी टपरी पण नव्हती. नारळाच्या झावड्या असतात त्याचं तयार केलं तेव्हा असं फक्त खोपटं होतं. बरोबर. पण त्या आजींनी मस्त कढी छान केली, अप्रतिम कढी होती.
आम्ही नाश्ता केला छान 5 रुपयात वाटी. 5 रुपये वाटी. हा, हा, अशी एवढी वाटी होती 5 रुपयाची. मजा आली होती. मग तिथून परत पुढे प्रवास सुरू. पण एकंदरीत ह्या प्रवासात म्हणजे नाईट ड्रायव्हिंग मध्ये कुठंच त्रास नाही झाला. त्याचं कारण असं की आम्ही ठरवलं होतं मुळात की प्रत्येकाने 4-4 तास ड्रायव्हिंग करायचं, फार लोड घ्यायचा नाही होय, असं ठरवलं होतं. बरोबर. आणि मग दर 4 तासांना माणसानं बदलायचं, जो चालवतोय त्यानं मागे जाऊन आराम करायचा, दुसऱ्यानं शेजारी येऊन बसायचं, जो फ्रेश आहे त्यानं गाडी चालवायला बसायचं. अर्टिगाचा पुरेपूर वापर. हा, आणि अर्टिगाचं म्हणजे आम्ही व्हॅनिटी सारखाच वापर केलेला आहे. व्हॅनिटी व्हॅन मध्ये जशी मागे एखादी गादी हे असते, सोफा सेट असतो, झोपायला बेड वगैरे असतो, त्यानुसार आम्ही अर्टिगाला मागे सीट आडव्या पाडून मॉडिफाय त्याची केलं ते. गादी केली होती मागे तयार मस्तपैकी. तर मागे हातपाय पसरून असं मस्तपैकी झोपायला वाटेल तेवढी जागा होती. बरोबर. ट्रॅव्हल बस असतात तसे की ड्रायव्हरनं पाठवून नवीन ड्रायव्हर लगेच चालू करायचं. हा, दुसऱ्यांनी त्याची जागा घ्यायची. छान. नागपूरनं पुढं आपण जबलपूरकडे रवाना झालो. हा, बरोबर. तेव्हा आपलं जबलपूरच्या जस्ट क्रॉस झाल्यानंतर आपण जेवायला थांबलेलो बरोबर. बरोबर. त्या ढाब्यावरती धाब्यावर तो असा U-turn मारून आपण आलेला गेलो ढाबा. होतो तो ढाबा. तिथे ना ते त्या ढाब्यावरती त्यानं विचारलं होतं या बाटलीमध्ये काय आणले तू. हा हा. ती बाटलीची गंमत जरा वेगळीच आहे ती. पण तिथे ना ढाब्यांची एक गंमत आहे. तिथे ना ओपन किचन ढाबेत सगळे. हो हो. त्याच्यामुळे जेवायला भीती नव्हती वाटत, कारण सगळं आपल्या समोर बनतं. आपल्या इथे जरा कसं क्लोज्ड असतात सगळे किचन, नो एंट्री लिहिलेले असतात ते. हा, नो एंट्री. आतमध्ये नक्की किती स्वच्छ असेल काय सांगता येत नाही. बट तिथे ती गोष्ट चांगली होती. म्हणजे तिथून आम्हाला सगळीकडे पुढेच जिथे आम्ही थांबलो प्रत्येक ठिकाणी ऑलमोस्ट आपल्याला सगळे ओपन किचन धाबे लागले. कारण का स्वच्छता आपण नागपूरला बघितलेली. हा, म्हणजे बापरे बाप. नागपूरची स्वच्छता म्हणजे बोलायलाच नको. नागपूर शहर नाही म्हणजे नागपूर बायपासला, म्हणजे बायपासला आम्ही समृद्धीच्याच एका छोट्या एक्झिट पॉइंटला एका छोट्याशा हॉटेल, पेट्रोल पंप लागून हॉटेल होतं जिथं फ्रेशनर आणि सगळं होतं असं. तिथे थांबलो होतो. म्हणजे आम्ही तिथं फ्रेश झालो, पण आम्ही ठरवलं की बाबा इथे काय खायचं नाही आपण. ह्या लेवलचं आम्ही आतमध्ये जाऊन बघितलं, त्यामुळे म्हटलं की ठीक आहे आपण थोडं अजून पुढे जाऊया. पुढे गेल्यानंतर ते आजीबाई ते खोपडीचं हॉटेल, छोटं दुकान, असं आम्ही थांबून तो सकाळचा नाश्ता आवरलेला आम्ही. असं झालं थोडक्यात. पण ठीक आहे, म्हणजे थोडा स्कोप आहे अजून थोडं सुधारणा करायला महाराष्ट्रातल्या हॉटेल्सला वगैरे. ते थोडं घ्यावं त्यांनी. जबलपूरमध्ये मग आपलं ते जेवण तर ढाब्यावरचं छानच झालं. पहिलं मोहरीचं तेलाचं जेवण आम्ही म्हणजे आउट ऑफ महाराष्ट्र गेल्यानंतर, कारण की तिकडे सगळं बऱ्यापैकी मोहरीचं तेल मिळतं, त्यामुळे ते जेवणाची चव पण एकदम छान होती आमची. मस्त झालं वाटलं आम्हाला. आणि आम्ही तिथून निघालो पुढे टुवर्ड्स प्रयागराज. म्हणजे दर तासाभराला कुठेपर्यंत पोहोचलो रे, अजून किती राहिलं रे, या अशा डिस्कशन मध्ये एक जण मागं झोपलेला आहे. आम्ही दोघं वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतो. यांचं पूर्ण हे वेगळं आहे, माझं पूर्ण आयटीचं, हा माझं पूर्ण वेगळं आहे. त्यामुळं एकमेकांशी डिस्कशन करत सगळ्या गोष्टी समजून घेत वगैरे आमचा जो प्रवास झाला तो असा वाटला नाही की बाबा कुठे कंटाळवाना आहे किंवा बाबा खूपच ड्रायव्हिंग करून एक्झर्शन वगैरे झालेलं आहे, कुठं थांबावं, ब्रेक घ्यावं वगैरे, असं काही नाही. वाटलं चहा प्यायचं, चला गाडी लावली बाजूला, चहा पिला, परत निघालो. वाटलं बाबा थोडं अंग जरा आखडलंय, सरळ केलं, परत निघालो. स्वतःच्या गाडीने प्रवास करणं किंवा सेल्फ ड्राईव्ह करणं हा एक त्यातला खूप महत्वाचा भाग आहे. आपल्याला पाहिजे ते थांबता येतं, पाहिजे त्या गोष्टी आपल्याला अलॉंग द रूट करता येतात. त्यामुळे आम्ही ते निवडलेलं. नाही तर ऑप्शन होते बऱ्यापैकी, फ्लाईटनी की जाणं म्हणा किंवा ट्रेननी म्हणा किंवा अजून ट्रॅव्हल्सनी वगैरे, पण आम्ही स्वतः ठरवलं की नाही, जायचं तर आपल्या स्वतःच्या गाडीने जायचं. पण याचा आम्हाला खूप फायदा झाला. म्हणजे आम्ही फ्लाईटने गेलो नाही त्याचा पण फायदा झाला, इव्हन ट्रेनने गेलो नाही याचा तर आम्हाला खूपच फायदा झाला. म्हणजे या सगळ्या प्रवासामध्ये आम्ही साधारणपणे रात्री 1:30 वाजता पोहोचलो आपण ना प्रयागला. 12 वाजता प्रयागला पोहोचलो. आपल्याला चालत जाईपर्यंत 1:15 वाजला. नाही, माझ्या मते आपण पार्किंग गाडी 12 वाजता लावली आपण. 12-12:30 काहीतरी लावली. 12 वाजता लावली. पण याचा आम्हाला फायदा इतका झाला की म्हणजे माझ्या आधीचे काही ओळखीचे गेले होते ते रेल्वेने गेले होते. रेल्वेने गेल्यामुळे त्यांना जवळपास 20 किलोमीटर चालावं लागलं त्या स्टेशन पासून ते घाटापर्यंत यायला. काही त्यांना गाड्याच नव्हत्या येण्यासाठी. बरोबर. ते चालत 20 किलोमीटर एका साईडनं, आणि परत ते सगळं दर्शन घेतल्यानंतर, अमृत स्नान केल्यानंतर परत चालत 20 किलोमीटर जायचंच आहे. आम्हाला त्याचा फायदा असा झाला की आमची गाडी डायरेक्ट घाटापर्यंत पोहोचली. आमचं दुर्दैव म्हणायला लागेल की आमच्या पुढे 2 गाड्या उभ्या होत्या आणि पोलिसांनी बॅरिगेड टाकलं. म्हणजे काय, त्या घाटापर्यंत जायचा रस्ता बंद झालाय, आतमध्ये गाड्या फुल झाल्यात, म्हणून आम्हाला फक्त तिथून पुढे एक अर्धा किलोमीटर पुढे जाऊन गाडी आम्हाला लावायला लागली.
इथं प्रयागराजमधली व्यवस्था ही आवर्जून सांगायला लागेल की संपूर्ण शहरामध्ये त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा कितीतरी पट जास्त गाड्या त्यावेळेस होत्या. तरी देखील वाहतुकीचं नियोजन म्हणजे ठीक आहे की स्लो मुव्हिंग होतं पण स्टक नव्हतं, म्हणजे जे जाम झाले आता पुढं गेले 20 मिनिट झाले काय हालचाल दिसत नाही असं होत नव्हतं. पार्किंगसाठी त्यांनी जी सोय केली तर जी जवळपासची सगळी पटांगणं आहेत किंवा हॉटेलच्या बाहेरची मैदान आहेत ती त्यांनी गव्हर्नमेंट पार्किंग म्हणून सांगितली होती. आणि एक टीप आम्हाला सगळीकडनं कॉमन मिळाली होती की तुम्हाला कुठेही काही प्रश्न पडला तर तुम्ही तो पोलिसांना विचारा, बाकी कोणालाही प्रशासकीय अधिकाऱ्यांना विचारायचं कुठल्याही, त्यांच्याकडनं जी काय आहे ती तुम्हाला योग्य ती माहिती मिळेल. बरोबर तसं होतं. म्हणजे तेच फॉलो करता आम्ही दोन्ही काय 2-3 पोलिसांना विचारलं पुढे जाऊन, तर त्यातलाच तो 90 किलोमीटरचा किस्सा आहे असा. आणि मग त्यामुळे आम्हाला गाडी मुळात अगदी जवळ नेता आली आणि तिकडनं आम्ही रात्री मग काय थोडंफार आम्हाला जेवढं सामान लागणार तेवढं सामानाची एक बॅग घेऊन आम्ही निघालो तिकडनं. 2.25 किलोमीटर होतं म्हणजे पार्किंग पासून. 2.25 पण नव्हतं माझ्या मते, 1.25 किलोमीटर होतं ते. 2.25 नव्हतं ते ऍक्च्युली, म्हणजे हार्डली. म्हणजे तिथे चालत गाडीनं 3 किलोमीटर दाखवत होतं, चालत नाही आपण ते युटर्न पुढनं घेऊन परत चौकात उलटा आलो ना पंपाच्या बाजूला, त्यामध्ये वाढले पंपाचीच नाही ऍक्च्युली 1.25 किलोमीटर होतं आपल्याला चालणं. फार नव्हतं. स्वागत छान झालं होतं, शिराने स्वागत, गोडाचा शिरा. म्हणजे विचार करा रात्री 1 वाजता 14 टेम्परेचर आहे, 14 डिग्री टेम्परेचर, खूप अशी थंडी आहे, रस्त्याला धुकं दिसतंय, म्हणजे लाईट मधनं जो प्रकाश येतो तो पण असा सगळा धुक्यातला प्रकाश पडलेला आहे, छान थंडी वाजते. आणि आम्ही असं त्या घाटावरती एंट्री मारतोय तिथे सगळीकडे आखाडे लागलेले आहेत, तिथे अशा आतमध्ये एंट्री मारतोय आणि तेवढ्यात एका आखाड्याच्या स्वयंसेवकांनी म्हणा किंवा त्यांच्या शिष्यांनी आम्हाला हाक मारली, चलो चलो प्रसाद लेलो प्रसाद लेलो प्रसाद लेलो. म्हणजे आपल्या इथे जनरली कसं प्रसाद घ्या प्रसाद घ्या, प्रसाद आग्रहाचा प्रसाद, म्हणजे ओढून प्रसाद खालो उसके सिवा आगे जाना नाहीये, अशा आग्रहानं आम्हाला तिथे प्रसादासाठी ओढलं गेलं. आणि रात्री 1 वाजता गरमागरम असा वाफळलेला शिरा, स्वर्ग सुखच मिळालं तिथे गेला पण वाटत होता तुपात लाडे असा, म्हणजे स्वर्ग सुखच. एवढ्या थंडीमध्ये गरमागरम चहा तुम्हाला शिरा मिळतोय खायला, परत खाल्ला मस्तपैकी. आम्ही तिकडनं पुढे निघालोय बघत सगळे छान, आम्ही एन्जॉय करतोय वातावरण. पुढे दुसरा आखाडा, तिथे पोळी भाजी तयार त्यांची रात्री 1:30 वाजता खाल्ल्याशिवाय जाऊ नका, छोल्याची भाजी आणि पोळी. आणि ते पण असं आग्रहानं, ते खाल्ल्याशिवाय पुढे जायचं नाही, खाल्ल्याशिवाय पुढे जायचं नाही. एवढं आदरातिथ्य आपल्या इथे सुद्धा खरंच बघायला मिळत नाही बऱ्याचदा, पण तिथे एवढं छान आदरातिथ्य, म्हणजे एवढी करोडो जनसंख्या येते आणि एवढ्या सगळ्या करोडो जनसंख्येचं आदरातिथ्य तेवढे प्रेमानं करणं, प्रत्येकाला बोलवून ते प्रसाद देणं किंवा त्यांची काय व्यवस्था आहे किंवा काय गोष्टी बघणं. दान करण्याची वृत्ती पण फार महत्वाची, त्यातली दान करण्याची वृत्ती हे खूप महत्वाचं. आणि रात्री 1:30 एक्झॅक्टली रात्री 1:30 वाजता की आपण ठीक आहे आपल्या सोयीनं नाही केलेलं तर ते त्यांना रात्री 1:30 वाजताच द्यायचं. असं कोण असतं रात्री 1:30 वाजता? मला वाटतं त्याचं कारण असं होतं की रात्रीच्या वेळी ज्या येणाऱ्या रेल्वे आहेत, म्हणजे ते थोडासा हे विचार केला तर रात्री ज्या झुसी स्टेशन होतं, आपण जिथे राहिलो ते झुसी स्टेशनच्या शेजारी होतं, तर रात्री ज्या येणाऱ्या ट्रेन मधनं जी लोक आहेत त्यांना कदाचित रात्रभर काही मिळालं नसेल तर त्या अनुषंगाने ती सोय केलेली असावी, पण जी काय होती ती निश्चितच स्वागतार्ह होती. म्हणजे एक खरंच नमूद करण्यासारखं आहे की बरेच आता रील्स चालू आहेत त्याच्यावरती बरेच सांगतात की काय प्रशासनाला अक्कल का कशी केली सोय वगैरे, किंवा अगदी तिथल्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने सुद्धा खडे फोडतायत, कशाला आम्हाला इथं बोलवलंय तुम्ही, याच्यासाठी बोलवलंय का, हे बघायला बोलवलंय का. पण खरंच विचार करा की एका ठराविक क्षेत्रफळाच्या जागेमध्ये 3 ते 4 करोड लोक उभी आहेत. क्षेत्रफळ तर लिमिटेड आहे ना, ते लोक वाढत म्हणून क्षेत्रफळ वाढणार आहे का, तर नाही वाढणार आहे. पण त्या लिमिटेड क्षेत्रफळाच्या जागेमध्ये एवढ्या करोड लोकांची आदरातिथ्य करणं, त्यांची राहण्याची सोय, त्यांना येण्या जाण्याची सोय सगळी बघणं, स्वच्छता, तिथली स्वच्छता मेंटेन करणं, हे खरंच तारेवरची कसरत आहे. आणि तिथल्या प्रशासनानं खरंच हे खूप चांगल्या पद्धतीनं मेंटेन केलेलं आहे खरंच तर. बरोबर, म्हणजे कसल्याच प्रकारची आम्हाला तिथे उणीव भासली नाही खरं तर. बरोबर. जे आम्ही 31 तारखेला रात्री जो प्रवास चालू केला तो 2 तारखेला पहाटे, म्हणजे साधारणतः 1-1:15 वाजता आम्ही प्रयागराजमध्ये पोहोचलो. आणि तिथे एका आखाड्यामध्ये ऑलरेडी आमची झोपायची म्हणजे सोय झाली ती राहायची वगैरे मुक्कामाची, म्हणून आम्ही पहिला तिथे गेलो आणि आपलं सगळं टाकलं, जे जड घेऊन आलतो आम्ही, सगळं सामान टाकलं तिथं. आणि तरी तो राहिलाच की हक्कल
तूच सांगतोय हा, तो सांगतोय मी. त्याच्यावरतीच म्हणजे येतोय. आम्हाला ते कधी एकदा सामान टाकू असं का झालं की जिथं आमची सोय झाली ना, तर आम्ही पहिला तिथं पोहोचलो. मग तिथं असं सांगितलं की अशी अशी आमची तिघांची नावं वगैरे सांगितली. काय अशाशी सोय म्हणजे ती पण सांगतो कशी हा, ते. हे महत्वाचं म्हणजे प्रॉपर तिघांसाठी वेगळा टेंट होता. आमच्या त्याच्यामध्ये तिघांचा छान गाद्या होत्या, गाद्या अच्छा. सुख म्हणजे आता छान झोपायचे गादीवरती असं. म्हणजे आम्ही गाडीतनं जे उतरून पायी पायी करत होतो ना, तेव्हा तेच डोक्यात चाललेलं, हा चला गाद्या आहेत, सेपरेट टेंट आहे, झोपायला आहे. थंडी होती त्यामुळं सगळं जरा वाम वगैरे होईल असं वाटलेलं. आणि त्या ह्याच्याने आम्ही पोहोचलो आणि तिथं आमची तिघांची नावं सांगितली. तर तो माणूस म्हटला नाही, म्हटलं आम्ही कुछ पता नाही आहे म्हटला इथं. आणि मग ज्यांच्या थ्रू आम्ही सोय करून घेतलेली त्यांना फोन लावतोय आम्ही रात्री 1:30 वाजता, बाबा असं असं आम्ही पोहोचलो इथं आणि सोय कुठे आहे आमची असं. आणि तो बाबा आमचा काय फोन उचलायला तयार नाही. मग त्याला आता 1:30 वाजता रात्री, तो पण दिवसभर हे करून झोपला असेल त्यामुळं उचलला नसेल फोन. तिथं आमची परत फजिती झाली की आता काय करायचं, हा तर आपल्याला म्हणजे प्रॉपर रिस्पॉन्ड करत नाही. त्यांनी त्याला सांगून बाहेर पण गेला, तो पुन्हा आमच्या समोर पण उभा राहायला तयार नाही. आज झालं ते. मग शेवटी परत एका दुसऱ्या ओळखीच्या माणसाकडनं परत दुसऱ्या एका आखाड्यामध्ये सोय करून घेतली. ठीक आहे, ती थोडी सोय अशी एकदम काय म्हणतात वातानुकूलित ह्याच्यामध्ये सोय होती. वातानुकूलित होती पण लॅविश नव्हती. म्हणजे शेवटी इकडनं वार येतंय, इकडनं वार येतंय. ओपन ह्याच्यामध्ये आम्ही झोपलो. झोपणारं वारं होतं तिथं ते. आले वारे गेले वारे म्हणजे असं. इकडनं जाताना आम्ही टेम्परेचर बऱ्याच दररोज बघत होतो आणि उत्तर प्रदेश मधली थंडी आहे खूप आहे. आहे. सूचना म्हणजे काय नॉर्मलच आहे, तिकडं पण 11 इकडं पण 11 आहे, एवढं काय हे नाहीये. पण तिथल्या थंडीत आणि इकडच्या थंडीमध्ये भरपूर फरक आहे. तिकडं झोमणारं वार आहे, बोचरी थंडी आहे ती आहे. आपल्याकडे गुलाबी थंडी असते बरं म्हणा, पण असं म्हणतात तिकडं पण आहे म्हणजे. पण एक ते आहे की आपल्याला गुगल मॅपने सांगितलं होतं 1 दिवस 2 तास लागते, म्हणजे 26 तास, 26-28 तास. आणि बऱ्याच आपण 27 तासामध्ये पोहोचलो. म्हणजे आपलं म्हणजे मधले फक्त स्टॉपचा वेळ सोडता, म्हणजे चहा पिण्याचा आणि ह्याचा वेळ सोडता आपण बऱ्याच ते मॅच एक्झॅक्टली वेळेत आपण पोहोचलो तिथे. म्हणजे वेळ नाही आपली चुकली. हा, म्हणजे त्याच्या पाठीमागचं रिझन पण असं आहे की आम्हाला ट्रॅफिक कुठंच लागलं नाही. म्हणजे जे नॉर्मली मीडियामध्ये सांगतात की बाबा खूप बडे लंबे जाम आहे, खूप ट्रॅफिक आहे, गाड्या हलत नाही 4-5 तास, काही लागले नाही. इव्हन आम्हाला जोपर्यंत प्रयागराज सिटीमध्ये जात नाही, म्हणजे जे पहिलं बॅरिगेटिंग होतं पोलिसांचं, तिथंपर्यंत आम्ही नॉनस्टॉप गेलेलो आहे. जिथं पहिलं बॅरिगेटिंग लागलं, पोलिसांनी आम्हाला विचारलं आणि आम्हाला त्यांनी रस्ता दाखवला, तिथेच आम्हाला काय असेल ते लागलेलं. आणि सिटीमध्ये गेल्यानंतर, आता सिटीमध्ये नॉर्मली असणारं ट्रॅफिक ते आमचं अझम्पशन होतंच, पण प्रयागराजच्या सिटीपर्यंत जाऊसर आम्हाला कुठे ट्रॅफिक लागलं नाही. सिटी मधलं ट्रॅफिक सुद्धा असं बंपर टू बंपर जाम नव्हतं. हा, मुव्हिंग ट्रॅफिक होतं. राईट. म्हणजे थांबलोच आता एका जागी 15 मिनिटं, अर्धा तास, 15 मिनिटं पण नाही थांबलो एका जागी. तर आपण फक्त ती एक ट्रेन क्रॉस होत होती म्हणून आपण थांबलेलो वाटतं. ते ट्रेनचं फाटकच पोलवर चढलेला माणूस. बरोबर. ते आता फाटकच पडलं ते ट्रेनचं, त्याच्यामुळे त्याला काय पर्याय नव्हता. ते हडपसर मगरपट्टा सारखं ट्रॅफिक नव्हतं. तसं नव्हतं ट्रॅफिक अजिबात ते. आणि तो पूल तर मस्तच होता, म्हणजे वरनं ट्रेन चालली, खालनं आपण चाललोय, असं ते जे काय आहे. किंवा तो आतमध्ये गेल्यावर जो झगमगाट होता ना, तो खरं तर कदाचित त्या व्हिडिओमध्ये कुठेतरी आपण त्या इमेजेस टाकू, तो केलेला आहे. तो तिथला जो गेल्या झगमगाट होता की आपण पुलावर चाललो आणि उजव्या आणि डाव्या बाजूला संपूर्ण आखाड्यांचे किंवा आश्रमांचे जे काही त्यांचे तंबू आहेत तिथनं रोषणाई, आणि प्रत्येक आखाड्याने काहीतरी स्वतःची एक थीम केली. काही ठिकाणी केदारनाथ होतं, काही ठिकाणी राम मंदिर होतं. तर ते ठिकाणी एक मोठीच्या मोठी रुद्राक्षाची फक्त पिंड केली, मोठीच्या मोठी. बरंच त्यांनी खूप छान छान केलंय तिथे. रात्री 1:30 वाजता सुद्धा झोप येणार नाही, असंच उत्साही वातावरण होतं. आम्ही शेवटी गेलो तिथं, छान बळजबरी झोपलो थोडक्यात. म्हणजे दुसऱ्या दिवशी अजून आपल्याला हे व्हायचंय. म्हणजे मी तर पडल्या झोपलो. या दोघांचं काहीतरी गप्पा टप्पा चालल्या होत्या. नाही, आम्हाला काय सांगितलं, ते शेजारी 2 महाराज झोपलेत ना, 4:30ला उठतात. महाराज 6 वाजता उठले. त्या महाराजांना धापायला दुसरा महाराजाला, या दोघांच्या बरोबर जो माणूस होता तो 4 वाजता उठला. आणि मला 5 वाजता उठवतोय. म्हणलं झोपू तर रे. म्हणजे पडल्या झोप लागली होती, कारण एक तर एवढा सगळा प्रवास, चालणं आणि पडलो. म्हणजे फार काही नव्हतं विशेष, फक्त खाली एक ब्लँकेट होतं आणि त्याच्यावरती आम्ही झोपलो होतो बस. पण तिचे काय झोप लागली 2-3 तास आणि 4 वाजता जाग आली व्यवस्थित. आता जनरली जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक येत असतात किंवा मुक्कामी लोक येत असतात, त्यात सगळ्यात मोठा प्रश्न असतो की यांच्या शौचाची व्यवस्था काय केलेली असेल. आणि तोच एक सगळ्यात मोठा आपल्याला काय अडथळा असतो की अरे तिथे गेलो तर आपण बाकी सगळं ठीक आहे, पण ते डाउनलोडिंग व्यवस्थित होईल का, असं होतं. तर त्यांनी जी व्यवस्था केली होती आवर्जून सांगण्यासारखी आहे की प्रत्येक आश्रमामध्ये त्यांनी
संडास उभे केले होते. कसे तर तिथं तिथल्या मातीमध्ये ती भांडी ठेवून त्याला खालनं पाईपलाईन करून ड्रेनेज सिस्टीम देऊन ती एक खरं तर ते जे आता कुंभमेळाचे क्षेत्र आहे ते अख्खच्या अख्खं एक नवीन गाव बसवल्यासारखं आहे. त्याला वेगळा आयुक्त त्यांनी या काळापुरता दिलेला आहे. तर ती स्वच्छताची सिस्टीम चांगली होती. 24 तास नळाला पाणी होतं. तुम्हाला कुठेही असं 2-3 नळ एका आश्रमामध्ये 24 तास पाणी होतं. त्यावेळेस मला वाटतं आपल्या त्या याच्यामध्ये 4 टेंट होते, 4 का 5 टेंट होते. खूप होते. नाही बाथरूमचे टॉयलेटचे टेंट म्हणतोय मी. आपल्या राहायची व्यवस्था पाठीमागे भरपूर होते ना. तरी किती होते त्या आश्रमामध्ये? 7-8 तरी होते. 7-8 होते आणि प्रत्येकाची कॅपॅसिटी 20 होती. 15 ते 20 काहीतरी 7 दुणे 14 साधारण 150 लोक एकाच वेळ सुटल्यानंतर 5 टॉयलेट मध्ये होणं. पण कुठे आपल्याला असं खूप वेळ रांगेत थांबलोय किंवा असं काय झालं नाही. तर स्वच्छता होती सगळ्यात महत्वाचं. कमोडचा विचार केला होता की कोणाला का ते असेल तर वयस्कर लोकांसाठी ती पण सोय होती आणि सगळं स्वच्छ होतं. म्हणजे विशेषतः एवढी गर्दी असून सुद्धा सगळी माणसं म्हणजे स्वतःच्या जबाबदारीने सुद्धा लोक ते वागत होती की हे स्वच्छ ठेवणं माझी जबाबदारी आहे. फक्त तिकडे एकच आठ होती, गाणं पडेगा. त्याच्यात कसं ते पोर्टेबल टॉयलेट्स होती त्याच्यामुळे ते थोडीशी ती गंमत होती वेगळी की कडी नव्हती पण वेलक्रो होता. हा आपल्याला त्या मोमेंटला काय इम्प्रोव्हायझेशन करता येईल स्वतःबद्दल ते तिथे करायला पाहिजे. मला एकाने आयडिया सांगली, हात बाहेर काढून ठेवायचा दिसतो लोकांना आतमध्ये कोणतरी. ते इम्प्रोव्हायझेशन करायला पाहिजे त्या मोमेंटला. पण ते छान झालं. मग आम्ही तिकडनं पहाटे छान घाटावरती जायचा निर्णय घेतला. मग लवकर घाटावरती पण त्याची गर्दी नाही लागली आपल्याला. काहीच गर्दी नाही, काहीच. खूप छान आमचं तिथं अमृत स्नान झालं. 1 तारखेला आपलं अमृत स्नान झालं सकाळी. 2 तारखेला पहाटे गेलं. 2 तारखेला वाटते 6:30-7 वाजता आपलं अमृत स्नान झालं. म्हणजे यामध्ये याचा आग्रह होता ब्राह्ममुहूर्तावर करायचा या करायचे लवकर सूर्योदयाच्या आधी करायचा. माझा आग्रह होता सूर्योदय होऊ दे, मला जरा दिवस उजेडे बघू दे सगळे. त्यामुळे मी आमची गंमत चालली होती. हा उठवतोय, मी झोपतोय. म्हणजे तोंडाला पागल घेऊन झोपलोय. नंतर थोड्या कूस बदलायला म्हणून इकडे झालं, हा समोर असं येतो बा. अरे ही काय पद्धत आहे का? माणसाने असं उभं राहावं का कुठे? पुरावर उभारल्यासारखं झालं. पण ते छान झालं. पण त्याच्यामुळे पटापट आवरून छान जाता आलं घाटावरती. लवकर उठल्यामुळे आपल्याला कुठेच रांगेत थांबावं लागलं. कुठेच रांगा. हा आणि सगळ्यात महत्वाचा फायदा घ्यायला माहिती का, म्हणजे आम्ही जे ऐन वेळेस डिसिजन चेंज केलं की आपण आदल्या दिवशी रात्री निघूयात 10 वाजता. त्याचा सगळ्यात मोठा फायदा असा झाला की आम्ही एकतर आमच्याकडे ऑलमोस्ट 10 तास बफर राहिले. समजा तिथे गर्दी लागली तर काय करता येईल किंवा काय होईल या सगळ्या गोष्टीचा विचार करता आला की 10 तास बफर आल्यानंतर आपण तरी सुद्धा आपण वेळेत पोहोचू आणि वेळेत माघारी येऊ, कितीही वेळ लागला तरी सुद्धा. पण आम्ही नशिबानं तिथपर्यंत पोहोचलो. आणि दुसरा किस्सा असा घडला की माझ्याच ओळखीचे काही जण 1 तारखेला सकाळी आपल्या इथनं निघाले, चिंचवडमधनं निघाले. आम्ही चिंचवडमधनं निघालो 31 तारखेला रात्री. आणि माझे अजून काही मित्र आहेत ते 1 तारखेला सकाळी इकडनं 9 वाजता निघाले. आणि त्यांचं आमचं नंतर ऑन द वे सारखं कॉन्व्हर्सेशन चालू होतं की कुठे पोहोचलात, काय आहे, कुठे सोय आहे. तर आम्ही त्यांना सेम आम्ही जिथे जिथे जातो तिथलं त्यांना लोकेशन पाठवत होतो की बाबा इथे येऊन गाडी पार्क करा, इथे हे करता येते, तिथे ते करता येते. पण ते पोहोचले म्हणजे आमच्या नंतर ते साधारण परत 8-10 तास उशिरा ते पोहोचले. पण एवढ्या वेळामध्ये त्यांना त्यांची गाडी 15 किलोमीटर लांब लावायला लागली. हो बरोबर. शहरापासून 15 किलोमीटर लांब. जी आम्ही 1.5 किलोमीटर लावलेली ती. बरोबर. त्याचं कारण असं होतं की 3 तारखेला वसंत पंचमी होती आणि त्यामुळं सगळी लोक 2 तारखेला किंवा त्या दरम्यान येतील म्हणून आता म्हणजे गर्दी मॅनेज करण्यासाठी त्यांनी आधीपासूनच 15 किलोमीटर लांब ते हळूहळू ते अंतर वाढवत जातात. 15, 20, 25 असं करत जातात. पण विचार करतात त्यांच्यासाठी सुद्धा ते 15 किलोमीटर यायचंय, डुक्की मारून परत 15 किलोमीटर जायचंय. ते साधारण ते सगळे ओले कपडे, गंगेचं पाणी घेतलं असेल ते सगळं घेऊन ओझं घेऊन म्हणजे एका दिवसात 30 किलोमीटर चालायचं ही त्यांना कसरत करावी लागली. पण आपल्या प्लॅन मध्ये ते होतं. आपण धरून चाललेलो. आपल्या आम्ही ते 20 किलोमीटर चालण्याचं हे केलं होतं. मानसिक तयारी तर आम्ही ती केली होती की आपल्याला कमीत कमी एवढं चालावं लागणार आहे. नशिबानं ते वाचलं आमचं. तिथं पब्लिक ट्रान्सपोर्ट त्या अर्थाने होते पण गर्दी आणि तिथल्या उपलब्ध रिक्षा यांचं प्रमाण व्यस्त असल्यामुळे काही वेळेस तुम्हाला चालणं बेटर होतं. म्हणजे ते म्हणतात म्हणजे असं हे आहे ना की अगर मन में हो तो भोले सब कर देंगे असं ते आहे. म्हणजे खरंच मनापासून सगळं आम्ही ठरवलं ते आणि भोलेनाथनं सगळं ते त्याच्यावरती सगळं आपलं टेन्शन घेतलं आणि आम्हाला ते
व्यवस्थित मार्ग दाखवला असं झालं ते. एक वाक्य मी सगळीकडे की तुम भोले की नगरी में आ रहे हो, तुम चिंता मत करो, हा. शंक मन से आओ. हे अगदी भोले अगदी बाबा सत्य देखले आहे. की असं. मग तिकडनं आम्ही काही आखाड्यांना भेट दिली, काही साधूंना भेटलो तिथे. नागा साधूंचे आपण तिथे मोठे आखाडे होते, म्हणजे सगळ्यात मोठं आकर्षण तर तेच असतं, नागा साधू तिथले. तिकडनं आम्ही संगमावर जाताना ते काठीवर काठ्यांवर झोपलेला साधू, हा तो साधू किंवा जे काय असेल ते, पण तो त्याचं ते कौशल्य होतं. त्याचं कौशल्य होतं. किंवा म्हणजे कसं आहे, 2-3 प्रकारचे लोक असतात, म्हणजे हौशे, नवशे, गौशे हे 3 प्रकारचे लोक असतात. त्यातले खरंच जे साधू आहेत किंवा बाबा आहेत, हे सगळे त्यांच्या आखाडे होते, त्यांच्या तिथे ते असायचे. पण त्याच्याबरोबर प्रत्येकात म्हणजे ते जे आम्ही आता काटेवरच्या बाबांबद्दल हा सांगतोय, त्याच्याबद्दल एक मध्ये खूप वाईट घटना घडली होती. कुठले तरी एक युट्यूबर म्हणा किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनं ते त्याच्याबद्दल काहीतरी फालतूपणा केला होता. पण तो तिथे त्याचं पोट भरायला आलाय, तो क्लिअर सांगतो की मी बाबा नाहीये, मला फॅमिली आहे, मला पोट भरायचंय. तो क्लिअर होता. तर हे जनसामान्यांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की लोक तिथं का आलेली आहेत, त्या वेशात आलेली आहेत, पण त्यांचा उद्देश काय आहे, त्यांना त्यांचं घर चालवायचं आहे. आणि आपण असंही आपल्या इथे सुद्धा कुठल्याही छोट्या मोठ्या मंदिराच्या बाहेर असे कित्येक जण भोंदू बसलेले बघतो ना. आता याच्यावर आठवलं, आज सकाळी महाकुंभच्या संदर्भात काही माहिती सांगत होते, तर हे कमाई, तर महाकुंभच्या एकंदर ह्याच्यामध्ये होणारा जो आर्थिक उलाढाल आहे ती IPL पेक्षा जास्त आहे. म्हणजे एवढ्या, आणि त्यामध्ये कॉन्ट्रीब्युटेड, म्हणजे असं काही कुठला ओनरशिप नाही, काही नाही, सगळे लोक आपापल्या परीनं जो काही खर्च करतायत त्याचा ओव्हरऑल खर्चाची उलाढाल ही IPL पेक्षा कितीतरी पटीने नक्की आहे जास्त. म्हणजे आम्ही जे तिथं पैसे दिले दान म्हणून म्हणा, मी कुणाला ह्याला, तर त्याचं थोडंसं जर उदाहरण घेतलं तर आम्ही तिथे जाऊन ते गंध काढला, आपण ते चंदनाचं गंध लावला. हा, आपण तेव्हा त्याला काहीतरी पर हेड 50 रुपये काहीतरी आपण त्याला दिले होते ना, काहीतरी तिघांचे मिळून 50 रुपये काहीतरी दिले होते. 50 रुपये त्याला त्या माणसाला दिले आम्ही. तर हे तिघांचे मिळून 50 रुपये त्याच्याकडे आले. तर असे तिथे दिवसभरामध्ये कित्येक लोक येत आहेत. त्या माणसाकडे समजा दिवसभरामध्ये 1000 लोकांनी जरी गंध काढून घेतलं त्याच्याकडनं, तरी त्याचा व्यवस्थित इन्कम दिवसभराचा चालू आहे. या 45 दिवसामध्ये करायची त्याच्या वर्षभराची पण कमाई होऊ शकते त्याच्या उद्योगाच्या मानाने. म्हणजे आध्यात्मिक, त्याच्याबरोबर आर्थिक, त्याच्याबरोबर सामाजिक समरसता, ह्या सगळ्या गोष्टींचा संगम आहे खरं तर. म्हणजे महाकुंभचा तो संगम एक महत्वाचा आहेच आहे. त्याच्याबरोबर हा जो संगम घडलेला आहे, सामाजिक समरसता, त्याच्याबरोबर आर्थिक, आध्यात्मिक, हा एवढा मोठा संगम घडला तिथे महाकुंभामध्ये, हा खूप इम्पॉर्टंट आहे. अजून एक म्हणजे जाणवलेली गोष्ट अशी की तिथं त्या एका घाटावरती कदाचित एका वेळेस हजारो लोक स्नान करून येत आहेत. एक तर त्या पात्रामध्ये गर्दी होत नव्हती. ते जर का तुम्ही कोणी फोटो वगैरे असलं नक्की पहा की त्यांनी मुख्य गंगेचं पात्र प्रवाहीच ठेवलेलं आहे, आणि याच्यामध्ये 10 फुटापर्यंत त्यांनी बॅरिकेड केले की जेणेकरून कोणी वाहून जाऊ नये, किंवा कोणी जे आपण श्रद्धेने जे काय फुलं वाहतो, उदबत्ती वगैरे वाहतो, दिवे देतो, तर हे दिवे मुख्य प्रवाह जाऊन पुढं ती कुठं नदी अजून प्रदूषित होऊ नये याच्यासाठी पूर्ण विचार, आणि तरी देखील हे पाणी देखील प्रवाहीच ठेवलेलं आहे. दुसरं असं की समहाऊ अचानकपणे आपल्याला तिथं एवढी सात्विकता येते की आपल्या आजूबाजूला महिला आहेत, किंवा महिलांनाही ते नव्हतं की अरे आपल्या बाजूला पुरुष मंदिर, आता आम्ही कसं आंघोळ करू, बरोबर, हा संकोच हा अजिबात तिथं कोणाच्याही मनात म्हणजे शिवत सुद्धा नाही. म्हणजे आता जाणवतही नाही की तिथं आपल्या आजूबाजूला एवढं तलगाड, आपण तेवढे मग्न असतो त्या वातावरणातच, आपण त्याच्यामध्ये ते लीन झालेलो असतो. माझ्या शेजारी कोण आहे, अलीकडे कोण आहे, पलीकडे कोण आहे, मी प्रसाद घेतोय तो कुठला घेतोय, काही नाही. जे काय आहे ते भोले की नगरी में भोले बन के रहो. बरोबर आहे, बरोबर. तसंच ती छान मजा आली तिकडनं. आपण नाही, पण तो विषय म्हणजे जेव्हा इथपर्यंत आम्ही पहिल्या पाण्यात उतरलं तेव्हा इथून थंडी वर सुरू झाली. मग जेव्हा इथपर्यंत आलो तेव्हा इथून थंडी वर चालू झाली. जसं जसं आम्ही ते डुबकी मारायला आत जात होतो ना, तसं तसं थंडी वर येत होती. पाणी बऱ्यापैकी थंड होतं पहाटेच असल्यामुळे. पण जेव्हा एकदा पहिला काय म्हणतात डुबकी मारून वर आलो, त्याच्यानंतर अशी तेवढी काय थंडी जाणवली नाही. बाहेर यायची इच्छा नाही, कारण की बाहेर आले की त्याच्यापेक्षा दुप्पट थंडी वाजणार. त्यामुळे त्या पाण्यातच जरा थांबलं तर व्यवस्थित हे होईल, या पद्धतीने डुबक्या मारल्या. म्हणजे तसं बघायला तर घरातल्या प्रत्येक फॅमिली मेंबरच्या नावाने आपण एक डुबकी मारावं असं मला सांगितलेलं की बाबा आपण 5, 7, 8, 10 जण घरात आहेत,
तर प्रत्येकाच्या नावाने एक एक डुबकी मार असं सांगितलेलं मला. तर तसा प्रयत्न केला मी, तर झाल्या तशा डुबक्या. आणि जेव्हा बाहेर आलो तेव्हा इतकी थंडी वाजायली ऐकूच येईना काय बोलायला, एवढं असं कडकड 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 व्हायला लागलं ते भयंकर. म्हणजे पहिला आपलं कपडे चेंज करायचे म्हणून बाहेर येऊन कपडे चेंज केले, तिघांनी आवरलं आम्ही व्यवस्थित. पुन्हा एकदा सगळे पाप वगैरे सोडले त्या पाण्यामध्ये, पवित्र होऊन बाहेर आलो आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. म्हणजे आधी कसं पारुशा ह्याच्यानी सगळं फिरलेलं, पण आता आंघोळ वगैरे झाली, मग पुन्हा एकदा आम्ही सगळे आखाडे वगैरे फिरायला चालू केले. मग आधी आम्ही जिथं आंघोळ केली ते संगमाचं पात्र नव्हतं, ते गंगा नदीचं पात्र होतं. म्हणजे आम्हाला जिथं मिळेल तिथं असं ठरवलं की जिथं मिळेल पहिला तिथं डुबकी मारायची आणि नंतर व्यवस्थित आपण सगळं पूर्ण फिरूया म्हणून. याच्या मागचं प्रयोजन असं होतं खरं तर की आधीचा पुरा अनुभव तिथला बघता की एकाच ठिकाणी खूप गर्दी होते आणि तर तुम्हाला स्वतःच्या जबाबदारीनं आपण ते डिस्ट्रीब्युट होणं गरजेचं आहे. तर त्या एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी गर्दी होणार नाही, त्याच्यामुळे जी दुर्घटना घडली ती घडायला नाही पाहिजे, हे प्रत्येक भाविकांना स्वतःची जबाबदारी आहे हे समजून घेणं ते गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही ते केलं की जिथे आपण असू तिथे आपण जाऊन ती डुबकी घेऊ. आणि ही तिकडची पण प्रशासनाची सूचना हीच होती की हा सगळा परिसर हा कुंभमेळा आहे, त्यामुळे तुम्ही आग्रह अट्टहास करू नका की तुम्ही त्या त्रिवेणी संगमावरच डुबकी मारा. त्याला निश्चित फायदा झाला त्याचा. पण जाऊन बघून आलो आपण नंतर त्रिवेणी संगमावरती गेलो, तिथे जाऊन मग ते शास्त्रापुरतं म्हणजे ते आम्ही ते पाणी शिंपडून घेतलं. हे चांगलं आहे, आपली वेशभूषा आपण आवर्जून बदलली होती. हो, म्हणजे तिथे आम्ही प्रॉपर आम्ही महाराष्ट्रीयन वेशभूषा करण्याचा प्रयत्न केला किंवा वारकरी वेशभूषा जी आपली संस्कृती प्रेझेंट करते त्याला आम्ही म्हटलं आपण त्या वेशात तरी जाऊयात. मी ऍटलिस्ट अगदी तो फील येईल आपल्याला, वारीला गेलेला फील येईल थोडा. सुती कपड्यांमध्ये थंडी नाही वाजत. हा ते खरंय. आणि वाजली नाही, थोडक्यात वाजली पण नाही. तिकडनं प्रवास सुरू झाला आमचा. पुढे मग तीर्थक्षेत्र अयोध्या या ठिकाणचा प्रवास सुरू झाला दुपारी 2 वाजता. हा, दुपारी 2 वाजता. म्हणजे आम्ही त्या दिवशी गाडीत बसूनच नाश्ता, म्हणजे काय असेल ते जेवणच केलं आम्ही. गाडीत त्रिवेणी संगम वगैरे बघून आलो आणि आता ठरले की बाबा इथून पुढचा अयोध्येचा प्रवास करायचा. काय केलं सांगायला पाहिजे, गुळपोळ्या जवळ 50 गुळपोळ्या होत्या आमच्याकडे. गुळपोळ्या किंवा शेंगाच्या पोळ्या आणि पराठे एक सामान्य 70 हे ऐकणारे म्हणतील हे म्हणजे 50-60 गुळाच्या पोळ्या, 50-60 पराठे. कुंभकर्ण गेलो होती. त्यांच्यातले एकच माणूस असं दिसतोय, यांचं काय एकट्याचा स्वयंपाक होता की काय? आम्हाला नैवेद्य होतो बघा. नाही, पण तो घरातून नेण्याचा फायदा बऱ्याच ठिकाणी झाला. एक तर अनावश्यक स्टॉप आमचे थांबले, म्हणजे झाले नाही. दुसरं म्हणजे हॉटेल शोधण्यामध्ये जो लागणारा वेळ आहे की आता इथं चांगला असेल का, इथं चांगला असेल का, आपण जजमेंटल असतो, तर तो वेळ वाचला. घरचं अन्न खाल्ल्यामुळं बादनं त्रास होणं असं काही झालं नाही आणि प्रवास सुखकर झाला. म्हणजे आम्हाला, म्हणजे आपण जेव्हा नाश्ता खात होतो तेव्हाच आम्ही प्रोजेक्शन बघितले की बाबा अयोध्येपर्यंत जायला आपल्याला किती वेळ लागतोय. एक्झॅक्टली साधारणतः 160 किलोमीटरचा ऑन अन ॲव्हरेज प्रयागराज ते अयोध्या तेवढं डिस्टन्स आहे, पण आम्हाला दाखवताना एक 4.5 तास दाखवत होतं. म्हणजे समजा 2 वाजता जरी निघालो तरी एक 6-6:30 पर्यंत पोहोचेल असं ते प्रोजेक्शन होतं. मग त्या हिशोबाने आम्ही सुरुवात केली प्रवास करायला. म्हणजे सिटीमधनं बाहेर पडायला आम्हाला थोडा बऱ्यापैकी वेळ गेला, कारण की म्हणजे सगळे ट्रॅफिक वगैरे बऱ्यापैकी सगळे वन वेज करून निघताना जरा बऱ्यापैकी ट्रॅफिक होतं, कारण ते बरीचशी लोक आली पण होती. त्यावेळेस आपल्याला ते जाणवलं की आपण काल आलो, म्हणजे आदल्या दिवशी आलो ते बरं झालं, कारण का सहज असं होतं की 15 किलोमीटर अलीकडे सगळ्या गाड्या अडवून राहण्याचा प्रयागराजमध्ये एकही गाडी आली. म्हणजे ज्या उजव्या साईडला जे येणारा रस्ता होता ना, तो पूर्ण भाविकांनी चालत येत होतं ते. आणि आम्ही इकडे जे प्रयागराजमधनं बाहेर पडतोय ते आम्हाला बाहेर पडणारं ट्रॅफिक लागत होतं. म्हणजे आणि आम्हाला एक असं ऐकायला मिळालं की बाबा गाड्या आता 15 किलोमीटर बाहेरच आता त्यांनी पार्किंग होल्ड केलेलं आहे 4 व्हीलरचं, त्यामुळे गाड्या तिकडे लावून हे बाकी सगळे भाविक पायी येत होते. त्यामुळे आम्हाला जरा हायसं वाटलं की बाबा बरं झालं आपण आदल्या दिवशी आलो, आपल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या. म्हणजे आपलं पार्किंग जवळ मिळालं, आपलं स्नान व्यवस्थित झालं, आपल्याला बऱ्यापैकी फिरता आलं, जास्त कुठे आपल्याला चालावं लागलं नाही. विदाऊट हेजिटेशन, विदाऊट फिजिकल एफर्ट आपण ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू शकलो. त्याच्या पाठीमागे एकच त्यातल्या एक कारण आहे की आम्ही 12 तास आधी किंवा ओव्हरनाईट जी जर्नी चालू केली ती, त्याच्यामुळे आम्हाला या सगळ्या गोष्टी थोड्या अचीव्ह करता आल्या प्रयागराज मधल्या. बरोबर. आता इथून एक वेगळा आमचा स्ट्रगलच सुरू झाला. नंतर परत एक अयोध्येला पोहोचायचा. कारण कसं झालं, तिथंच चर्चा चालू होती बाहेर. जेव्हा आम्ही प्रशासनाच्या लोकांना विचारत होतो अयोध्या जाने के लिए कैसा है वगैरे,
बहुत बहुत भीड आहे वहां पे, मत जाओ. तिथूनच सुरू होतं लोकांचं मत जाओ मत जाओ. म्हणलं अरे देवा आता काय, म्हणलं आता काय आलो इथपर्यंत तर जाणं तर आमचं धडकून यायचं काय होऊ देत नाही, तिकडे. आमचं निघायच्या म्हणजे ठरल्याच्या ह्याच्यापासून क्षणापासून एवढं ठरलं होतं, गाडी काढून आता तिथपर्यंत जायचं, तिथनं आपल्याला हाकललं परत पाठवलं तरी आपण परत यायचं. पण असं नको व्हायला की अरे इथनंच आपण ठरलं की तिथं खूप गर्दी आहे, नको जायला, तर जाऊन बघायचं डोळ्यांनी आणि मगच परत यायचं. आपण तिकडे ते आमेठी फाटा वगैरे करत सुलतानपूर पर्यंत आलो. नाही तो तर नंतर झाला ना सुलतानपूर. आपण त्याच्या आधीच आपल्याला त्या पुलाच्या खाली एका ठिकाणी ते पोलिसांनी अडवलं. तो फाटा ना तो तिथला सुलतानपूर, तो सुलतानपूर. हा तिथं आपलं ते पोलिसांनी अडवलं आणि तिथं ती घटना घडली नाही का आपली 90 किलोमीटर दुसऱ्याला घडली ती. दुसऱ्या ती घडली. आता तिथं त्यांनी काय केलंय, प्रयागराज ते अयोध्या सगळे रस्ते त्यांनी बंद केलेत. कारण काय, येणारे सगळे भक्त भाविक जे स्वाभाविकपणे अयोध्येला जाणार. प्रयागराजमध्ये कोट्यावधी लोक मावण्यासाठी किंवा त्यांची व्यवस्था करण्यासाठी सगळी रचना लागली होती. तेवढी रचना शासनाने किंवा तिकडे होणंही शक्य नव्हतं अयोध्येमध्ये. त्यामुळे कसं शक्य त्यांना लोकांना थोपवणं थांबवणं यासाठी ते जाऊ नका म्हणत नव्हते. ते काय करायचे, पहिल्यांदा आपण केलं की कन्फ्युज करायचं ते ते म्हणायचे पुढे 10 किलोमीटरवरती फाटा आहे, तिकडे जावा. तिथे गेलो की एक पुढे 25 किलोमीटरवरती फाटा आहे, तिथून जावं तुम्ही, असं करून ते फाट्यावर मारतो सगळ्यांना. आणि मग नंतर एके ठिकाणी आला, प्रसादने विचारलं की थोडस अयोध्येमध्ये काय गर्दी कशी आहे सांगा ना. मग ते म्हणजे सेम म्हणजे आता सगळे पोलिसांचं आम्ही ऐकत एका ठिकाणी पोहोचलो आणि आता फायनली बस आता जरा काय ते कन्फर्म करूयात म्हणून एका पोलिसाला विचारलं. म्हणजे एक लेडीज पोलीस होती आणि एक जेंट्स पोलीस, तिथे ते सगळे मॅनेज करत होते. तिथे गेलो, ते पहिल्यांदा त्यांना विचारलं तर सगळ्यात पहिल्यांदा ते लेडीज पोलीसचं उत्तर आलं की जाईये मत सब बंद आहे, अयोध्या बंद आहे. अयोध्या बंद आहे. म्हटलं अयोध्या बंद आहे, अरे देवा. तोपर्यंत ह्याला म्हटलं क्या साहब ये क्या नहीं हो सकता क्या. तो म्हणले 90 किलोमीटर क्या चल रहा है हमें क्या पता. आता संपलं म्हणलं आता काय टिपिकल उत्तर प्रदेशचा टोन एकदम. आणि म्हणजे थोडक्यात असं सदाशिव पेठेतला उत्तर प्रदेशी वाटला. खरंय. पण तरी पण तो दरोगा होता थोडक्यात, त्याच्यामुळे तो तसा आवाज पण त्याचा होता तसाच. पण आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मी जे मगाशी सांगितले की आमच्याकडे एक उत्तम नेव्हिगेटर होता. तर ह्या माणसानं, ह्या हनुमानानं जे काही रस्ता शोधलेला आहे रामापर्यंत जाण्याचा, तो म्हणजे अप्रतिम. म्हणजे त्यानं पटापट लगेच तिथे मोबाईल मध्ये नाही हा नाही बरं का, ह्या रस्त्यानं आपण जाऊयात. नाही मला काय वाटतं महेश, ह्या रस्त्यानं आपण जाऊयात. रामाला तर रस्ता कोणालाच माहित नाही, काय समजत नाही तिकडचे रस्ते माहिती असायचा. पण ह्यानं म्हणजे अगदी तिथला प्रॉपर गावाला असल्यासारखं इकडनं टाक गाडी तिकडनं टाक गाडी. म्हणजे आम्हाला जो प्रवास होता तो 160 किलोमीटर डायरेक्ट प्रयागराज टू अयोध्या आहे. पण जो सुलतानपूर मला वाटतं का ते 63-64 किलोमीटर वरती, आणि त्यानंतर आपण परत 90 किलोमीटर गेलो जगदीशपूरकडे. जास्त म्हणजे सुलतानपूर, जगदीशपूर आणि मग लखनौ, बरोबर असं एका लाईन मध्ये होते. आणि बरोबर जगदीशपूर आणि सुलतानपूरच्या डायगोनली अयोध्या आहे. त्यामुळे आम्ही इकडून प्रयागराज मार्गे आलो, ते आपल्याला उजव्या साईडलाच वळायचं होतं. म्हणजे जे आपण 3-4 उजव्या साईडचे टर्न बघितले ते सगळे पोलिसांनी अडवलेले. म्हणून आम्ही काय केलं, टुवर्ड्स लखनौ स्टार्ट केलं ड्रायव्हिंग आपण. ते जे सुलतानपूर ते जगदीशपूर आहे 60-70 किलोमीटर, ते आपण ते गाठलं. आणि जगदीशपूर मधनं जेव्हा आपण राईट टर्न मारून आत गेलो तेव्हा म्हणजे कुठेच ट्रॅफिक नाही, विचारायला पण नाही. हा म्हणजे तिथे ना पोलीस बॅरिगेटिंग आहे ना काहीच नाही. साधा गावचा रस्ता, गावात गेल्यासारखा तो छोटा रस्ता होता, पण रस्ता सुंदर होता गावात रस्ता असून सुद्धा. आणि मग डायरेक्ट तिकडनं आम्ही डायरेक्ट अयोध्याच पोहोचलो आपण. मग आधीमध्ये काहीच नव्हतं, ट्रॅफिक नाही काही नाही. 7:30-8 वाजले होते, 7:30 वाजले. 8 वाजता आपण जेवत होतो. रामायण हॉटेलच्या अलीकडे कुठेतरी आपण तिथून बाहेर पडलो ना का आपण त्या रोडना, तो सर्व्हिस रोडला आपण आलो. आणि डायरेक्ट आम्हाला तिथे समोर रामायण हॉटेल दिसलं तिथे, ते जे अयोध्यात पंचतारांकित हॉटेल आपण म्हणतो सध्या. तिथे आम्ही राहिलो नाहीये, काय तो तर किस्सा राहायचा अजून वेगळाच आहे. मग तिकडनं आम्ही गेलो. मग प्रॉपर मग डायरेक्ट त्यांच्या जिथं आम्ही राहण्याचं बुकिंग केलं होतं तिथलेच एक लोकल होते, त्यांच्या घरी आपण राहण्याची सोय केली होती. तिथे जाऊन डायरेक्ट त्यांच्या घरी पोहोचलो मग आम्ही रात्री तिथे. म्हणजे अयोध्येमध्ये जसं आता फॉर एक्झाम्पल लोणावळा म्हणा किंवा महाबळेश्वरमध्ये जसं होमस्टेज बऱ्यापैकी आता प्रचलित आहेत, तसंच आता अयोध्येवाल्यांनी पण तसंच केलेलं आहे की होमस्टेज बऱ्यापैकी त्यांनी तशी सुविधा केली आहे. तर अशाच एका होमस्टेमध्ये आम्ही तिघांनी ठरवलेलं किंवा आमचं बुकिंग झालं होतं. आम्ही तिथे गेलो, तिथं त्यांनी आम्हाला जस्ट वेलकम केलं, सगळं आम्ही सामान वगैरे सेट केलं. आणि असं त्यांनाच विचारलं आम्ही की बाबा रामाचं दर्शनाचं कसं आहे. त्यांनी सांगितलं की तुम्ही जेवढं सकाळी जाल तेवढं लवकर तुम्हाला गर्दी सापडणार नाही, 3-4 तासामध्ये तुमचं दर्शन होऊन तुम्ही बाहेर पडाल. मग ह्या हिशोबाने आम्ही प्लॅन केलं की बाबा पहाटे 5 वाजता उठायचं,
6-6:30 वाजेपर्यंत सगळ्यांचं आवरून बाहेर पडायचं दर्शनाला. म्हणून ह्या पद्धतीने आम्ही झोपलो आणि सकाळी उठलो आणि साधारणतः 6-6:30 वाजता बाहेर पडलो आपण. नाही 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 उशिरा पोहोचलो. 7:15 झाले होते. 6:30ला उठलो आपण. हा आपण म्हणजे तुम्ही हा मी उठलो 6:30. हे आधीच उठलेले. पावणे 6 उठलो होतो. हा म्हणजे 6:30 मी उठलो त्यामुळे मला माहिती आहे 6:30 उठलो. या सगळ्यात तर मी उठलो होतो यावेळी. बरोबर. नाही कारण का मला तो थंडीनं वैताग आला होता कारण का शिंका खूप झाल्या होत्या मला. म्हणलं आता सहन होतंय नाही. टेम्परेचर चेंज झाल्यामुळे जरा शिंका आलत्या. बरोबर बरोबर. मग बरं 7:30 आपण निघाल सुरकली. तिथनं काय ती 1.25 1.6 किलोमीटरचं होत होते. होता. पण त्यांनी पण त्या बॅटरीवाल्या रिक्षाने बाबा गल्ली बोळातनं वगैरे 3 फुटाची गल्ली त्यातनं ती 2 फुटाची रिक्षा. रिक्षा पळतीये समोर नाही रिक्षा येते त्यातनं हा त्याला कसं तरी मार्ग काढून देतोय. ती म्हणजे सर्कसच होती आमच्यासाठी एक वेगळी. पण अपेक्षेपेक्षा खूपच कमी गर्दी होती अयोध्येमध्ये. जे काही आपण बघत होतो आधीच्या व्हिडिओज मध्ये की अख्खाच्या अख्खा रस्ता भरून म्हणजे दुतर्फा रस्ता भरलेला आहे आणि लोक जात आहेत, तर तेवढी अजिबात गर्दी नव्हती. आमचे अक्षरशः आम्ही मंदिराच्या रांगेत लागल्यापासून ते बाहेरीपर्यंत आम्हाला 25 मिनिटं लागली. मंदिराच्या रांगेत म्हणजे लॉकर मध्ये राहिल्यापासून. हा म्हणजे आपले मोबाईल आणि चप्पलचे जे लॉकर्स आहेत. हा लॉकर्स मध्ये तिथं आतमध्ये लॉकर्स आहेत आपले फुटवेअर्स आणि जे आपले मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स आहेत सगळ्या स्मार्ट गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या स्मार्ट गोष्टी तिथे ठेवून द्यायच्या. फक्त माणसानं बाहेर जायचं कारण माणूस काय स्मार्ट नाही तेवढा. हो ना. त्याला अलाउड आहे. त्याला अलाउड आहे. तिथपासून ते रामाचं छान उत्तम म्हणजे प्रभू श्रीरामांचं खूप छान दर्शन झालं आम्हाला. म्हणजे रांगेत लागल्यापासून प्रभूंचं दर्शन होतं एकतर आणि ती अख्खी रांग पास होऊन आम्ही बाहेर पडून हार्डली 20-25 मिनिटं लागली आम्हाला. जे की आम्हाला इव्हन तिथे सुद्धा सांगितलं गेलं होतं की 3-4 तास लागतील तुम्हाला. म्हणजे आपण अयोध्येला जाताना एका काकांना फोन केला त्यांनी म्हणले आपको 3 घंटा लगेगा या 30 घंटा लगेगा वो पता ही नाही. म्हणजे त्याच्यावर म्हणजे थोडक्यात आम्हाला थोडं त्यांनी घाबरवल्यासारखंच केलं. आप आइये तो सही देखिये तो सही त्याच्यानंतर आपण विचार करूया किती वेळ लागतं अशा पद्धतीने आम्हाला त्यांनी सांगितलं. म्हणून आम्ही म्हणजे ठीक आहे जिथपर्यंत आपल्याला घेऊन जाता येते गाडी तिथपर्यंत घेऊन जायची त्या हिशोबाने आम्ही अयोध्येला निघालेलो. पण पोहोचलो तिथे रामाचं दर्शन. आता त्या मंदिरामध्ये सुद्धा जेव्हा आपण म्हणजे सगळ्यात बाहेरचा जो गेट आहे जिथून आपण मंदिराच्या आवासामध्ये एंटर करतोय तिथूनच त्यांचे असे एक छोटे छोटे हे आहेत रस्ते आहेत. म्हणजे गर्दी एकदम ओव्हरलोड होऊन चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून आहे ना छोटे छोटे रस्ते त्याच्यामध्ये ते लोखंडी बॅरिगेट हे असतात रस्ते तसे त्यांनी केलेले आहेत. 4-4, 5-5 लेन आहेत त्यामुळे एका ह्याच्यामधनं एकच माणूस जाऊ शकतो. अशा पद्धतीने सगळे भाविक आपापल्या लाईन मधून चाललेले आहेत. 5-6 लेन्स आहेत वेगवेगळ्या त्या 5-6 लेन मधनं ऍट अ टाइम सगळे पुढे फ्लो होतो. हा बरोबर. त्याच्यामध्ये एक टीप आहे ज्यांना जर का कोणाला अयोध्येच्या राम मंदिर जायचं असेल तर शेवटची म्हणजे त्या मंदिराची जी शेवटची पायरी ती चढल्यानंतर उजवीकडनं दुसऱ्या किंवा उजवीकडच्या 4-5 लेन आहेत. 5 लेन आहेत. शक्यतो मधल्या लेन मध्ये जावं. हा मधल्या लेन मध्ये गेली तुम्ही अगदीच समोर रामाच्या जास्त जवळ अगदी जवळ जाता पुढे मूर्तीच्या अगदी जवळ जाता. म्हणजे उजवीकडची डावीकडच्या सगळ्यात अलीकडनं बाहेर अलीकडनं बाहेर पडतात. मग त्याच्या 2 मधल्या आतमधल्या जरासं पुढे जाऊन बाहेर पडतात आणि जी मधल्या अजून 2 आहेत त्या एकदम शेवट म्हणजे एकदम मूर्तीपर्यंत जाऊन मग ते बाहेर पडतात. त्यामुळे मधल्या 2 लाईन मध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला अजून खूप जवळनं दर्शन होतं. पण ती बांधणी एवढी छान आहे ना मंदिराची तुम्ही कुठेही उभा राहा मंदिर मूर्ती दिसते. प्रत्येक ठिकाणाहून प्रभूंचं दर्शन होतं. कुठेही उभे राहा तुम्ही. ते रांग सुरू झाल्यापासून सुद्धा प्रभूंचा चेहरा असा अगदी डोळ्यासमोर व्यवस्थित दिसत असतो. बरोबर. त्यात काही हे नाहीये. मग पण छान वाटलं म्हणजे त्या मंदिरात वाईब्स आहेत. मला असं भरून आलं बरं का म्हणजे मला जनरली हे फार कमी होतं पण तेव्हा त्या क्षणी रामरक्षा म्हणताना काय म्हणताना असं ते भरून आलं की अरे हो म्हणजे खूप छान संघर्ष असेल कदाचित तो आठवला असेल किंवा कारसेवकांच्या वरती आपल्याकडे जी असलेली नक्कीच म्हणजे तो हा सगळा आतापर्यंतचा इतिहासच एवढा त्याच्या मागचा हे आहे ना रक्तरंजित आहे खरंच. आणि हे तिथे गेल्यावरती जाणवतं की ते अंगावरती काटेच उभे राहतात आतमध्ये गेल्यावरती. हे खरं आहे म्हणजे आपल्याला या जन्मात आतमध्ये गेल्यानंतर असं एक वेगळीच एनर्जी आहे आणि हा म्हणतो तसं खरंच डोळ्यामध्ये पाणी येतं. हे खरं आहे तिथं. म्हणजे जेव्हा त्या शेवटच्या पायऱ्या आपण चढून त्या मंदिराच्या फ्लोअरवर येतो मेन फ्लोअरवर तिथं जेव्हा येतो ना तिथंच असं अंगावर काटे येतात असं एकदम सुन्न होऊन जातं की बाबा म्हणजे आलोय आपण राम मंदिरामध्ये अयोध्येमध्ये आलोय आपण. कारण की आपल्याला हा करेक्ट
कारण की ह्या जनरेशनला किंवा आपल्या जनरेशनला माहित आहे की बाबा काय म्हणतात ते बाबरी मशीदचं हे झालेलं किंवा जे आतापर्यंत कोर्ट केस झालेली हे आपल्याला माहित आहे. पण इथून पुढच्या जनरेशनला एकतर ते माहिती म्हणजे पुस्तक वाचून किंवा न्यूज ह्या काही गोष्टींमार्फतच ते कळेल त्यांना किंवा ऐकायला मिळेल. पण आपल्याला ते आपण बघितलेलं आहे. म्हणजे इव्हन आपण कलश यात्रा काढलेली, पुन्हा आपण काय प्राणप्रतिष्ठापना आपण हे केली, या सगळ्या गोष्टी आपण अनुभवल्यात. त्यामुळे आपल्याला तिथे गेल्यानंतर भरून येतं की बाबा केला होता हा सगळा अट्टहास यासाठी, असं काहीतरी आठवतं ते वाटतं तसं. ते खूप भयंकर. प्रत्येकानं एकदा तरी त्याच्या आयुष्यामध्ये अयोध्येला जावं, प्रभू श्रीरामांचं दर्शन घ्यावं. आणि हे तेवढं मोठं आहे स्थान आपल्यासाठी. नक्की जावं तिथे बघायला एक ह्याच्यामध्ये आणि शांतपणे जावं. अक्षरशः म्हणजे फक्त मंदिर बघायचंय, वास्तू बघायचे म्हणून ते तर बघण्यासारखी आहेच आहे, नो डाऊट. बट तिथं जे काय म्हणतात वाईब्स ज्या आहेत ना तिथल्या, ह्या तुम्हाला तिथे गेल्यावरती जाणवतीलच. त्यासाठी नक्कीच जा तिथे. त्याच्यामध्ये एक सांगायचं होतं की ज्यांना मी सांगितलं की अयोध्येचं दर्शन झालं वगैरे, तर त्यांचा एक स्वाभाविक प्रश्न असा होतो की रामाचं दर्शन मला किती वेळ घेता येतं, म्हणजे तिथं आम्ही जवळ पोहोचल्यानंतर आपल्याकडं काही अनुभव असतात की चला 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 असं करा. तर त्यामध्ये एक चांगलं आहे की त्यांनी मला वाटते सगळे जे सुरक्षा रक्षक आहेत ते प्रशिक्षित आहेत. ते अशा पद्धतीने प्रशिक्षित की भाविकांचा कुठंही भावना दुखावणार नाही, त्यांना कुठेही धक्काबुक्की होणार नाही. ते तुम्हाला जा म्हणतात कारण त्यांचं कामच ते. जर का तो तसं नाही केलं तर गर्दी मॅनेज होणार. पण आपल्याला असं जाणवतं की आपल्याला इथनं हकलले की आपल्याला इथनं ढकलून लावले, हे नाही ते फक्त आवरून की चला चला पुढे चला चला पुढे चला. मंदिरामध्ये कुठेही सुरक्षा रक्षकाचा किंवा आतल्या पुजाऱ्यांचा आरडाओरडा आपल्याला ऐकू येत नाही. जो काय ऐकू येतो तो फक्त भाविकांनी स्वयंस्फूर्तीनं घेतलेल्या जल्लोष आणि घोषणांचा गावात. आणि त्या घोषणा सर्व प्रकारच्या, काही ठिकाणी जय श्रीराम, काही ठिकाणी जय रामजी की, अशा सगळ्या प्रकारच्या घोषणा आपल्याला येत होत्या. म्हणजे ज्या भागातला भाविक आहे त्या भागातली प्रचलित रामाची घोषणा ती आपल्याला तिथं ऐकायला मिळते. खूप छान छान दर्शन झालं. त्याच्यामुळे मी हा जसं म्हणतो की राम किती वेळ म्हणजे प्रभू श्रीरामांची मूर्ती किती वेळ दिसते किंवा दर्शन किती वेळ होतं, तर त्याचं ऍक्च्युअली खरं उत्तर असं आहे, जेव्हापासून तुम्ही रांगेत उभे राहता तेव्हापासून प्रभू श्रीरामांचं दर्शन त्या फ्लोअरवर आल्यापासून सर्व पायऱ्या चढून वरती आल्यानंतर तेव्हापासून ते आपल्याला बाहेर पडेपर्यंत दिसतं दर्शन होत राहतं आपल्याला. त्याच्यामुळे गर्दी असेल तर तुमचं अजून नशीब म्हणता येईल. खरं तर तुम्हाला तासभर उभा राहिला तर तुम्हाला तासभर दिसेल. बरोबर गरज आहे. म्हणजे आपल्याला तसं झालं होतं ना, जायचं का परत एकदा जायचं का. त्याच्यामुळे गर्दी असेल तर आनंदानं जा, उलट तुम्ही तासभर उभा राहाल प्रभूंच्या समोर. खरंच आहे. असं ते आहे गंमत तिथली. मग आम्ही तिकडनं छान दर्शन घेतलं, बाहेर प्रांगणात बसलो थोड्या वेळ आणि तिथून बाहेर पडलो. नंतर आमचा विचार असा होता की हनुमानगडीला जायचं. पण आम्ही मंदिरातून बाहेर पडलो त्या अर्ध्या तासामध्ये त्या मंदिरापासून म्हणजे हनुमानगडीच्या त्या चौकापासून किमान 3 किलोमीटर रांग लागलेली होती त्या अर्ध्या तासामध्ये. म्हणजे तिथं जो लता मंगेशकर चौक आहे त्या लता मंगेशकर चौकापर्यंत रांग होती. कारण का आपलं कॅल्क्युलेशन असं होतं की जाताना हनुमानगडीचा युटर्न आपल्याला माहित होतो जो बी आहे तिथून इथं हनुमानगडी, ठीक आहे आपण एक अर्धा किलोमीटर किंवा जे काय 400 मीटर पाठीमागे येतं आणि जायचंय. ते डायरेक्ट अंतर 3 किलोमीटरवरती पोहोचलं डायरेक्ट लता मंगेशकर चौकापर्यंत. म्हटलं बापरे. आणि ती पण म्हणजे गर्दी मग प्रॉपर गर्दी जशी आपण बघतोय व्हिडिओ मध्ये तशी गर्दी झाली. साधारणतः 8-8:30चा वेळ होता तो, त्यामुळे ती गर्दी वाढलेली होती. दगडूशेठला जशी गर्दी असते रात्रीच्या वेळेस तशी तेवढी अशी गर्दी कंटिन्यू लोक जात आहेत अशी. मग आम्ही तिथून मग छान शरयू नदीच्या घाटावरती गेलो. तिथं पण एक छान आहे बरं का, म्हणजे तिथे त्यांनी शरयू नदीला एक कॅनॉल काढला असं आतमध्ये, नदीचं वाहतं पाणी डायरेक्ट आतमध्ये आणणार खाडीसारखं. हा त्यांनी ते कन्स्ट्रक्टेड आहे ते मॅनमेड आहे. ते आतमध्ये त्यांनी पाणी आतमध्ये ओढलेलं आहे आणि त्याला छान घाट बांधलेला आहे. इतका सुंदर दिसतो ना तो घाट वरनं बघताना की म्हणजे आणि ते पाणी वाहतं पाणी येते. जिथं अयोध्येमधला दीपोत्सव होतो ना तो घाट आहे तो रामपाडी घाट. अप्रतिम घाट आहे तो तिथे. मग तिथं आम्ही छान शरयू नदीवरती गेलो. तिथे पण खूप सुंदर घाट आहे. तिथे पण त्यांनी त्याच्याच जसं गंगेला सोय केलेली आहे तशीच तिथे पण त्यांनी सोय केलेली आहे शरयू नदीच्या काठी. आणि मग छान तिथे आम्ही म्हणजे असं मन भरून आम्ही अयोध्येचं दर्शन घेतलं.
आणि मग तिथून नायक धरून आम्ही प्रस्थान केलं 2 वाजता. 2 वाजता. दुपारी 2 त्याच्या आधी रूमवरती आलो, परत जो आमचा गोळ पोळ्या आणि पराठ्यांचा हे खाल्लं, नाश्ता जेवण केलं. हो. म्हणजे आम्ही मंदिराला जाताना सुद्धा आम्ही पूर्ण महाराष्ट्रीयन वेशामध्येच धोतर असं हो हो सेम वारकरी वारकरी संप्रदायाच्या मध्ये गेलो, दर्शन वगैरे घेतलं आणि आलो रूमवर आलो, चेंज वगैरे केलं, जेवलो व्यवस्थित परत आणि काय असेल ते हॉटेल रूम वगैरे चेकआउट केली आणि निघालो. पण निघताना आम्ही असं ठरवलं की बाबा एक रात्रीचा व्यवस्थित हॉल्ट घेऊया आपण, जे व्यवस्थित आपल्याला 7-8 तास व्यवस्थित आडवून झोपता येईल असं ह्या पद्धतीने आम्ही विचार करून निघालो. आता 2 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत गाडी कुठंपर्यंत जाईल तिथंपर्यंत जाईल ह्या हिशोबाने आम्ही निघालो. मग कानपूरला आम्ही पोहोचलो, साधारणतः 8:30 वाजता कानपूरला पोहोचलो. जेवणाच्या तिथं एक संकल्प हॉटेल म्हणून आपण तिथे जेवलो, सूप वगैरे घेऊन आम्ही व्यवस्थित छान जेवण झालं आमचं. आणि त्या जेवणाचा परिणाम असा झाला की आता कशाला थांबायचे, चला घरी. खरं तर याच्यामध्ये रात्री मुक्काम करावा ह्याचा थोडासा इन्क्लाइन मी एकटाच होतो मला वाटतं, कारण तुम्ही दोघंच रात्री 12 वाजता झाशीला पोहोचलो आणि म्हणलं की आता जर का आपण थांबलो तर सकाळी 6-7 शिवाय आपण जात नाही. आणि झाशी ते पुणे जवळजवळ परत काहीतरी 12 आणि 6 18 16 तासाचा प्रवास होता. म्हणजे परत सकाळी सुरू केलेला प्रवास रात्री परत 1-2 वाजता संपला असता. मग त्यापेक्षा म्हटलं आता आपण स्ट्रेच करून रात्री 9-10 ला पोहोचू परत पुण्यामध्ये. म्हणून ते बघत होतो ना काय काय आहे ते. तर भारत स्वातंत्र्य होण्यासाठी जो सगळ्यात पहिल्यांदा स्वातंत्र्य संग्राम घडला, ज्याला सावरकरांनी स्वातंत्र्य समर असं नाव दिलेलं आहे, 1857चा बंड. तिथे आपले हे नानाराव पेशव्यांची समाधी नाही, घाटाचं नाव नानाराव पेशवे आहे आणि फडणवीस नाही नानाराव पेशवे नाव. आणि मंगल पांडेंनी सगळ्यात पहिल्यांदा तिथे जो उठाव केला होता तो घाट. आम्ही त्या घाटाचं दर्शन केलं. जाताना म्हटलं ऑन द वे आहे आणि हे परत आपल्याला त्यानं होणार नाही. मग आम्ही त्या घाटाचं दर्शन केलं आणि तिथून मग परत पुढे आपला प्रवास आपण सुरू केला. मग तिथून मग डायरेक्ट नॉनस्टॉप पुणे, सरळ पुणे म्हणजे पिंपरी चिंचवड, डायरेक्ट घरी. मजा आली. येताना पण छान आम्ही मजा करत करत, कसलाही त्रास न होता, ठरल्याप्रमाणे 4-4 तास ड्रायव्हिंग म्हणजे आमची बऱ्याचदा भांडणं झाली गाडी कोण चालवण्याची, म्हणजे गाडी कोण घेणार याच्यावर चालवणार. असं नाही की बाबा तू चालव अरे नाही मी चालवतो, अरे मी चालवतो, ह्या पद्धतीने आम्ही थोडं एकमेकांना नाही बोलत होतो. मला किल्लीची काळजी होती पण मी ते म्हणलं घ्या कोणीतरी पटकन, नाही तर किल्ली तुटायची. त्यामुळे नशिबाने किल्लीच गाडी होती त्यामुळे तसं आम्हाला टेन्शन असायचं, गाडीत बसा कोणी, गाडी चालवायचं. बरोबर. आणि दुपारचं जेवण आपण त्या मायकार सर्व्हिस कुठलं सायकार मायकार म्हणजे माझ्या गाडी सर्व्हिसिंग वाला मायकार म्हणून एक हॉटेल आहे सायकार. ते धुळ्यापासून नाशिक रोडला साधारण 30 किलोमीटर अंतरावरती. तर त्या हॉटेलमध्ये म्हणजे यांनी ते सुचवलेलं हॉटेल आहे महेशजींनी. तर त्या हॉटेलमध्ये जेवलं एकदम म्हणजे काय म्हणतात खानदेशी ऑथेंटिक खानदेशी जेवण बरोबर तिथे मिळतं सायकार. सुखच म्हणजे अख्ख्या प्रवाहाचा क्षीण सगळा निघूनच गेला. एक तर महाराष्ट्रीयन जेवण मिळालं, त्यात खानदेशी पद्धतीने नेटिव्ह फूड, पातोड्याची भाजी आणि वांग्याचं भरीत तिथलं स्पेशल, कळणीची भाकरी सुख. तो अजून एक आपण आयटम कुठला घेतलेला मला झेपणार नव्हतं, मला आपलं हे मांडे तिथलं ती स्पेशालिटी आहे मांडे. एकतर म्हणजे मी कधी पुरणपोळी खात नाही, पण जेव्हा त्यांनी ती प्लेट मागवली त्यातलं एक मी म्हणजे टेस्ट करायचं म्हणून खाल्लो, मला ते एवढं आवडलं. त्यातले परत मी 2 पीस घेऊन 1 प्लेट पार्सल घेतली परत घरी घेऊन जायला. त्यामुळे ते म्हणजे घरातल्यांना पण आश्चर्य वाटलं की तू खाल्लंस आणि परत घरी पण घेऊन आलंस खायला असं. त्यामुळं खूप मस्त होतं ते जेवण. पण ते छान जेवण करून आम्ही जे काय डायरेक्टली इथे पोहोचलेलो आहोत. पण आधीमध्ये काय आपण थांबलोच नाही कुठे, काय असेल ते फक्त पेट्रोल आणि पेट्रोल बस तेवढंच फक्त थांबलो. आल्याला पहिला टॉप तुला दिला, आल्याला डायरेक्ट मी घरी यांना सोडलं. त्या प्रसादच्या इथला किस्सा आहे की त्याला ड्रॉप करण्यासाठी गेलो, म्हणजे त्याच्यानंतर माझं घर 1 किलोमीटर अंतरावरती आहे. तर तिथले घरातले सगळे ओळखतात मला, त्यामुळं वहिनी म्हणल्या की
या की जरा आता वरती जरा पाणी पिऊया रात्री हा, म्हणजे 8:30 वेळा आम्ही आता घरी या तुम्ही, आता तुम्ही फिरून आलेला आहात. हा, आधी घरी नाही आलो. असा काय त्रास देणार नाही. आधीची भीती संपलेली आहे. तर या की जरा पाणी पिऊया म्हणलं. नाही म्हणलं मी फार दमलेलो आहे, मी जातो घरी पटकन माझ्या. मग अजून मला वाटतं यानं पण घेतलेलं की त्याला की जरा वरती नाही, यानं नाही केला, घरचेच करत होते. मग शेवटी मला माहित आहे का किती त्रास झाला, म्हणून म्हटलं पहिला घरी जाऊ दे, हा. म्हणून मी जास्त इन्सिस्ट करत नव्हतो. मग नंतर काकूंनी अगदीच शेवटचा रामबाण उपाय टाकला की म्हणजे साखर तरी घेऊन द्या एवढ्याला आमच्या प्रवासावर आलाय तर. मग मी अगदी पुणेरी बाणा की नाही साखर तर दारात नाही घेणार बरं का, मला आतमध्ये येऊन पाणी चहा कॉफी दूध वगैरे काय म्हणायचं नाहीये. आणि मग वरती गेल्यावर जे कळालं ते फार भारी होतं की त्याचं स्वागत प्रसादचं जे झालंय ते कदाचित जर का आपण व्हिडिओ दाखवू शकलो तर मला वाटतं पहिल्या मजल्यापासून पूर्ण फुलांच्या पायघड्या, औक्षण आणि घरामध्ये सगळे ते चिल्ली पिल्ली त्यांचे सगळे होते ते आनंदी. अयोध्या होत्या, त्याचं जल्लोष, त्यांनी श्रीरामाची मूर्ती आणली, त्याचं हे पूजा पूजन वगैरे असं आहे. खूप छान खूप छान. पण याच्या आधी किस्सा आठवत होता म्हणजे तुला आठवत नाही माहित नाही. यानं फोन केला होता एक मला वाटतं निगडीच्या आसपास की मी 10 मिनिटात घरी येतोय. तेव्हा उत्तर आलं होतं की आम्ही बाहेर आहे. ऑलरेडी 4 दिवस बाहेर आहे, अजून 10 मिनिटं कुठं बाहेर म्हणतो. म्हणजे एवढं का लवकर यायला 10 मिनिटांनी ये असं घरातल्यांनी सांगितलं मला. मग मी म्हटलं अरे मी ऑलरेडी 4 दिवस बाहेर आहे म्हटलं, तुम्ही अजून मला 10 मिनिटं लेट करायला सांगताय म्हटलं. असं झालं. कारण असं होतं की ती सगळी तयारी झालेली घरामध्ये. हा म्हणजे मला सुद्धा काही माहित नव्हतं ते, म्हणजे तो आश्चर्याचा धक्काच होता माझ्यासाठी सुद्धा की ते तेवढं औक्षण होतंय. आणि घरातले म्हणजे मी जेव्हा आतमध्ये आलो आणि हातपाय तोंड धुतल्यावर सगळे माझ्या पाया पडले, कारण की आपण देवाच्या घरून आलोय त्या ह्याच्यामध्ये. त्यामुळं ते खूप चांगलं वाटलं. येताना तिथून ती रामाची मूर्ती आणली, त्याची पूजा केली, ती आपल्या देवारात ठेवली. छान एकदम म्हणजे प्रसाद वगैरे वाटला सगळ्यांना, एकदम छान वाटलं घरामध्ये. अशा पद्धतीने आम्ही अशा आमची सगळी ही ट्रिप एकदम सफळ संपूर्ण झालेली आहे. नाही मग त्याचं ते शॉर्ट कसं आहे की एक गाडी, 3 ड्रायव्हर, 4 दिवस आणि 3274 किलोमीटर प्रवास. 3274 हा सगळा समप आहे या संपूर्ण प्रवासाचा. ओव्हरऑल आनंददायी होतं, थ्रिलिंग होतं, ॲडव्हेंचरस होतं. मी स्वतः आयुष्यात कधी फार ओव्हरनाईट जर्नी फार करत नाही का टाळतो, पण आता या ह्याच्यानंतर मला वाटते की हा ती पण होण्यासारखी असते, फक्त तेवढे ड्रायव्हर ताकदीचे पाहिजे आपल्याकडे. रात्र जाण्याची तयारी पाहिजे, हा तर ते जमतं. ऍक्च्युली दिवसाचा आपल्याला ड्रायव्हर पाहिजे असं येते. असं छान आमचा छान अनुभव आलेला आहे आम्हाला हा सगळा. आणि हा सगळा अनुभव आम्हाला तुमच्या बरोबर शेअर करावासा वाटला, म्हणून आम्ही हा सगळा अट्टहास केला आणि तुम्हाला सांगावं हे ठरवलं. बाकी तुम्हाला कसा वाटला आमचा अनुभव, आमची सगळी गडबड, बडबड, धडपड हे सगळं जर का आवडलं असेल तर आम्हाला नक्कीच कळवा. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम.